Today is such a wonderful morning. आजची सकाळ एवढी सुंदर, इतकी छान. God has to speak to us देव आपल्याशी बोलायलाच हवा. because आमेन. our hearts are ready. का आपली हृदय तयार आहे. हालेलुया. आमेन. Amen. When God is your portion, देव जेव्हा तुझा वाटा असतो you can hold things with an open hand. तेव्हा तुम्ही उघड्या हाताने गोष्टी धरू शकता. देव तुमचा वाटा असेल तर तुम्ही गोष्टी मोकळ्या हाताने धरू शकता. Yes. आमेन. We'll open our Bibles to Psalm 119 verse 57. स्तोत्र संहिता 119 आणि त्यातलं वचन 57 सगळ्यांनी काढा. Psalm 119 verse 57. स्तोत्र संहिता 119 आणि त्यातलं 57 वचन सगळ्यांनी आपापल्या बायबल मधून काढा. You are my portion, O Lord. I have promised to obey your words. स्तोत्र संहिता 119 57 मध्ये लिहिलंय, यहोवा माझा वाटा आहे, मी तुझी वचने पाळीन असं मी म्हणालेलो आहे. Praise God. आमेन. Say, you need to understand this truth. तुम्हाला हे सत्य कळायला हवं ना बेटा. So tell your neighbor right now, तात्काळ लगेचच आपल्या शेजाऱ्याला सांगा, get ready तयार हो, because कारण your assignment is bigger than your crisis. तुझी कामगिरी तुझ्या संघर्षांपेक्षा मोठी आहे. तयार हो, ready. तयार हो, Because कारण your assignment तुझी कामगिरी is bigger than your crisis. तुझ्या सगळ्या संघर्षांपेक्षा, तुला येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम पेक्षा मोठी आहे. Praise God. हालेलुया. So don't focus on your crisis. तर तुझ्या संघर्षांकडे तू लक्ष लावून बसू नको. अभी कैसा होगा, क्या होगा. Focus on the assignment that God has given you. देवाने दिलेल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित कर. And when you focus on your assignment, आणि देवाने दिलेल्या कामगिरीवर जेव्हा तू लक्ष केंद्रित करशील, your crisis will be taken care of. तेव्हा तुमच्या सगळ्या संघर्षांना देव सांभाळून घेईल. जो भी है वो देख लेगा. Praise हालेलुया. God. Your crisis is never greater than your assignment. तुझे संघर्ष आणि समस्या तुमच्या कामगिरीपेक्षा मोठ्या नाहीयेत बेटा. Crisis कामगिरी will मोठी. come and go. संघर्ष काय, आयुष्याला बांधलेले संघर्ष ते तर येणारच आहेत आणि ते तर होणारच आहे. And we serve a God who does not look at your bank account to decide your destiny. आणि बरं झालं आपण अशा देवाची सेवा करतो की जो देव आपल्या बँकेच्या अकाउंट कडे बघून आपल्या आयुष्याचे संकल्प ठरवत नाही. He does not decide your worth according to your bank account. आणि तुझी किंमत तो परमेश्वर तुझ्या बँकेतला बॅलन्स बघून ठरवत नाही. म्हणून फार चांगलं झालं. Praise God. आमेन. He does not even look at your past mistakes आणि to decide your future. भूतकाळातल्या चुकांकडे बघून सुद्धा तो तुझं भविष्य ठरवत नाही. Say, नाही. your future is not based on your past mistakes. तुझं भविष्य तुझ्या भूतकाळातल्या चुकांवर अवलंबून नाहीच आहे. Your past is gone. तुझा भूतकाळ गई, रात गई, बात गई बेटा. Washed by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात आपण सगळे धुतलेले आहे. A new creation. एक नवीन निर्मिती आहे. Praise God. हालेलुया. Forgetting the past. भूतकाळ विसरायचा, Looking forward पुढे बघायचं. to the new things that God is about to ज्या do. नवीन गोष्टी ते आता करणारच आहे त्या गोष्टींकडे बघत राहायचं, पुढे जात राहायचं. आगे बढो, बढ़ते रहो. Praise God. आमेन. See, some of you have been walking around feeling very empty. कसं आहे, तुमच्यातले काही लोक ना असं चालतायत की त्यांना असं रिकाम रिकाम वाटतंय. बहुत खाली खाली लग रहा, बहुत खाली खाली लग रहा. You feel like life has passed you by. तुम्हाला असं वाटतं की आयुष्य आणि जीवन माझ्या शेजारून गेलं पण मला नाही मिळालं. You feel like that everybody has a bigger piece than what you have. आणि तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांना माझ्यापेक्षा मोठा वाटा मिळाला, मला किती छोटा मिळाला. Say, but I came to tell somebody this morning पण आज सकाळी मी तुमच्यातल्याच कुणाला तरी सांगायला आलोय, that the creator of the universe या सृष्टीचा निर्माण करता has already measured out exactly what belongs to you and what should belong to you. या सृष्टीचा निर्माण करत्याने बरोबर मोजमाप करून जे तुझ्याकडे आलं पाहिजे ते तुझ्यासाठीच तयार केलेलं आहे. Praise God. हे सृष्टी के रचने वाले तेरी जय जयकार So हो. don't look at your neighbor and envy them. तर तुमच्या शेजाऱ्यांकडे बघून त्यांची ईर्ष्या करू नका, Because त्यांच्यावर जळू नका. God has measured out his portion for you. देवाने तुझ्यासाठीचा तुझा वाटा बरोबर मोजमाप करून तुला फिट बसेल असा दिलाय. Fix your eyes on the portion that God has given you. देवाने जो वाटा तुला दिलाय त्याच्यावर डोळे ठेव आणि चालत राहा. Amen. Amen. Be happy with God's portion. सुखी रे, सुखी रे. देवाने जे दिलंय त्याला आनंदी राहा. God knows what to give you. देवाला माहित आहे तुला काय आणि किती द्यायचं. God knows how much to give you. देवाला हे पण माहित आहे तुला किती द्यायचं. God knows how Oh, much hallelujah. pain to be allowed to you. देवाला हे सुद्धा माहित आहे तुला किती वेदना होऊ द्यायच्या, किती नाही होऊ द्यायच्या.
He will not give the pain of Paul to Peter. तो पॉलच्या वेदना पीटरला देणार नाही आणि पीटरच्या वेदना तो पॉलला देणार नाही. He will not give Paul's thorn to you पॉलचा काटा तो तुला देणार नाही, because he knows your standing. त्याला माहितीये तुला किती झेपतंय. देव प्रत्येकाची रचना ओळखून आहे, तुला झेपेल तेवढंच देईल बेटा. And no human committee can cancel it. आणि कुठलीही मानवी कमिटी त्याला रद्द नाही करू शकत. No human jealousy can remove it. कुठलाही मानवी तिरस्कार किंवा ईर्ष्या त्याला रद्द नाही करू शकत. No devil can stop it. एकही सैतान ते थांबवू शकत नाही. जे देवाने ठरवलंय ते होणारच. Only if it is God's portion. जर फक्त तो देवाचा वाटा असेल, यहोवाचा वाटा असेल तर. Amen. आमेन. What God has prepared for you, देवाने तुझ्यासाठी जे काही तयार केलंय it cannot be voted by people. ते लोकांच्या मतदानावरनं मिळणार नाहीये. Amen. लोकांची मतं काय आहेत बेटा? आज डोक्यावर घेऊन नाचतील, उद्या पाय खाली तोडवतील. Your future is not in the hands of your people. आणि तुझं भविष्य तुझ्या घरच्या किंवा बाहेरच्या कुठल्या लोकांच्या हातात पण नाहीये. Your future is in the hands of God. तुझं भविष्य देवाच्या हातात आहे. मुझे बनाएगा वो बनाएगा. He will take you in His time. आणि तो त्याच्या वेळेत तुला घेईल. He will keep you in His time. आणि तो त्याच्या वेळेत तुला सांभाळेल, तुला राखेल, तुला नेमेल, तुला वापरेल. Say, and so if it is in the hands of God, आणि त्या देवाच्या हातातच सगळं आहे. let me plant one thought in your heart this morning. तर चला ना एक विचार आज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात पेरतो. Whatever becomes your portion जो काही तुमचा वाटा असेल will eventually decide your destiny. सरते शेवटी त्या वाट्यावरनं तुझा संकल्प आणि आयुष्याची दिशा ठरणार It आहे. will shape your decisions also. आणि तुझ्या निर्णयांना सुद्धा त्यावरनच आकार येणार आहे. कारण there is anointing in this place. Say, if money becomes your portion, जर पैसा तुझा वाटा आहे, you will slowly begin to obey money. हळूहळू तू पैशाचंच आज्ञा पालन करणार, कारण पैसा तुझा वाटा झालाय. You will become the slave of money. आणि त्या पैशाचा तू गुलाम होणार You आहे. will be guided by that तो money. पैसाच तुला मग चालवणार Every आहे. step you take in this life will be done by the money's power. आणि प्रत्येक पाऊल या आयुष्यात जे काही ती उचलशील ते त्या पैशाच्या सामर्थ्यानेच होणार आहे, कारण पैसा तुझा वाटा झालाय. If people's approval becomes your portion, आणि लोकांची मान्यता जर तुझा वाटा झाला असेल you will begin to obey people. तर तुम्ही लोकांच्याच आज्ञा पाळणार. You will move according to their opinions. आणि लोकांच्या मतांनुरूपच तुम्ही चालणार की हे असं म्हणाले ते तसं म्हणाले. If they tell you don't go to church, you will not go to आणि लोक church. जर तुला म्हणाली चर्चला जाऊ नको तर त्या लोकांचं ऐकून तू घरी बसणार. Amen. आमेन. But if God is your पण जर portion, देव तुझा वाटा आहे, His word will begin to guide your life. देवाचा शब्द तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करायला लागेल. You are my portion, O Lord. हे देवा तू माझा वाटा आहे That's what David said. असं दावीद म्हणाला. are यहोवा my माझा portion. वाटा, यहोवा माझा वाटा आहे. आमेन. हालेलुया. See, मी स्टेटीत देव सोडणार आहे. and so when God is your portion, देव जेव्हा तुमचा वाटा बनेल you can enjoy what He gives you without becoming a prisoner of what you have. मग देव तुम्हाला जे काही देतो त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येईल आणि अजिबात जे त्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणार आहे त्याचे तुम्ही गुलाम बनणार नाही. Praise God. Amen. We don't have to be servant. आपण असे नोकर बनायची गरज नाही. If your portion is the money or the people, you become a servant. पण काय होतं, तुमचा वाटा जर पैसा किंवा बाकीचे लोक असतील तर तुम्ही नोकर बनता. नोकर. But if God is your portion, पण जर देव तुझा वाटा आहे you become sons and तर daughters. तुम्ही मुले आणि मुली बनता, पुत्र आणि कन्या बनता. You see, we live in a world बघा आपण अशा जगात जगतोय that is always looking at what is there in other people's hands. ते जग नेहमी दुसऱ्या माणसाच्या हातात काय आहे तेच बघतं. We always try to look at our neighbor's house. आपण नेहमी आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्येच ढुंकून बघतो ना. We look at their houses. आणि लोकांची घरं बघतो, We look at their jobs. We look at त्यांच्या their नोकऱ्या cars. बघतो, त्यांच्या गाड्या बघतो. अच्छा ये गाडी, अच्छा ऐसा घर है, इधर रहते क्या, ऐसा करते क्या. We look at their ministry. We look at their business. त्यांची मिनिस्ट्री बघतो, सेवा बघतो, त्यांचे व्यवसाय बघतो, बिझनेस बघतो. ये लोग क्या करते हैं. And then we quietly ask, आणि मग शांतपणे आपण विचारतो, Lord, प्रभू did you forget about me? माझ्या विषयीनं तू विसरलास का. See, comparison has robbed many people of their true joy. ही जी तुलना आहे ना, तुलना, या तुलनेपायी अनेक लोकांचा खरा आनंद चोरला गेलाय. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. Comparison has robbed many people of their joy. ही जी तुलना आपण करतो ना, त्या तुलनेपायी अनेक लोकांचा आनंदच चोरला गेला. आनंदच नाही लोकांच्या चेहऱ्यांवर. First enjoy with what God has given in your मी hand. काय म्हणतो, पहिलं देवाने तुझ्या हातात काहीतरी दिलं असेल ना बेटा, कुछ तो प्रभू ने तुझे दिया रहेगा या नहीं, त्याच्यात आनंद कर ना राजा. It is like
bread which is given in your hands and that can multiply. ती अशी भाकर आहे जी देवाने तुझ्या हातात दिली आहे आणि ती भाकर बहुगुणित होऊ शकते, होणार. That is God's portion. तो देवाचा वाटा आहे. God's portion may look small, देवाचा वाटा दिसायला लहान दिसेल, but when you add faith as an ingredient in it, पण त्या देवाच्या वाट्यामध्ये विश्वास नावाचं साहित्य जेव्हा तुम्ही मिसळाल, it multiplies. तेव्हा ते बहुगुणित होतं. हालेलुया. People cannot enjoy today's blessings आज बिलीवर लोकांना आपले आशीर्वाद जे आहेत ना त्याचा आनंद सुद्धा उपभोगता येत नाही, because they are counting the money in another man's pocket. कारण दुसऱ्या माणसाच्या खिशात किती पैसे आहेत ते लोक ते मोजण्यात बिझी आहेत. See? And they forget counting the money in their own pocket. आणि स्वतःच्या खिशात किती पैसे आहेत ते मोजायला विसरतात. God never asked you to compare your portion with another person's portion. पण देवाने कधीच अशी तुलना तुला करायला सांगितलेली नाहीये की तुझा वाटा किती आणि तुझ्या शेजाऱ्याचा वाटा किती आहे ही तुलना कर. नाही, We are in the family of God. आपण देवाच्या फॅमिली, आपल्याला फॅमिली परिवार In म्हणतात. the family, आणि परिवारात all the children get the best from the parents. सगळ्या मुलांना आई बाप अति उत्तम देतात. त्याच फॅमिली. And so he asked you to trust him. तर देवाने तुला सांगितलंय की माझ्यावर विश्वास ठेव. Comparison will always make God's blessings look very small. पण काय होतं, अशी In your तुलना hand. केल्यामुळे देवाने जे आशीर्वाद तुझ्या हातात दिले ते तुला फार छोटे दिसायला लागतात. When you compare, जेव्हा आपण तुलना करायला लागतो, अच्छा यांना एवढं दिलं आणि मला एवढंच दिलं का. say, don't compare, because the worldly man may have big chunk in his hand, अशी तुलना करू नका, कारण की जगिक माणसाच्या हातात कदाचित फार मोठा वाटा असेल, but next moment it can be robbed away, पुढच्या क्षणाला तो चोरला जाऊ शकतो, कारण त्या वाट्यात देव because नाहीये, it is his portion. तो त्याचा वाटा आहे. And the little you have in your पण hand, तुझ्या हातात जे थोडं आहे it is God's portion. ते देवाचा वाटा आहे. It has the potential to multiply. त्याच्यामध्ये बहुगुणित व्हायची क्षमता आहे, कारण देव जे देतो ते देव वाढवतो. Faith will always make that small quantity to look big and turn big. आणि विश्वास काय करतो, त्या छोट्या वाट्याला सुद्धा मोठं दिसायला लावतो आणि मोठं करतोही. And so stop counting another person's blessings तर इतर माणसांचे आशीर्वाद मोजायचं बंद कर and start thanking God for your own. आणि देवाचे आभार स्वतःच्या आशीर्वादांसाठी मान. 1-2 तरी दिलेच असतील देवानी तुला. Praise God. आमेन. टूटा फूटा क्यों न हो, हाँ, प्रभु ने दिया है. दिया तो रहेगा ना, कुछ तो देव कुछ तो Something प्रभु he ने has दिया. given, with a reason he has given, with wisdom he has given. देवाने काहीतरी तुला दिलं असं की नाही, काहीतरी ज्ञानाने दिलेलं आहे, काहीतरी सुज्ञतेने दिलेलं आहे. Hebrews 13:5. इब्री करास 13:5. Keep your lives free from the love of money and be content with what you have. हालेलुया. इब्री करास 13वा अध्याय त्यातलं 5वं वचन. तुमची वर्तणूक द्रव्याच्या, द्रव्य म्हणजे पैसा, तुमची वर्तणूक पैशाच्या लोभावाचून असावी. तुमच्याजवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त राहा. So when you understand this truth, तर जेव्हा हे सत्य तुम्हाला समजेल that what it means for God to be your portion, की देव माझा वाटा बनणं म्हणजे काय, everything begins to change in your life. तेव्हा सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बदलायला लागेल. Because then you see a huge resource waiting to be tapped. कारण त्याच्यानंतर एक फार मोठा पुरवठा तुला दिसेल की ज्यामध्ये तू हात घालून आता सगळं घेऊ शकतोस. Amen. Amen. Like if you have a big bank balance, जसं समजा तुमच्या बँकेमध्ये भरमसाठ पैसा आहे, you're not worried. तर तुम्हाला काही काळजी नसते. Every day you can remove 100 rupees. आणि मग रोज तुम्ही 100 रुपये बँकेतनं काढूही शकता. See, if you have 1 crore in the bank, every day you remove 100 rupees also, you're not worried. 1 करोड रुपये जर तुझ्या बँकेमध्ये आहेत बॅलन्स, तर तू रोज 100 रुपये जरी काढले तरी तुला टेन्शन येत नाही This much I need today. की आज मला एवढ्याचीच गरज आहे, See, मी एवढे because काढले, tomorrow if I need it again, I will का remove. उद्या मला गरज पडली तर मी उद्या परत काढेन. Amen. Amen. Your perception changes. दृष्टिकोन बदलतात You stop begging for crumbs. आणि तुम्ही मग तुकड्यांची भीक मागत नाही. Crumbs from the people's table who never wanted you in the room. लोकांच्या मेजावरून खाली पडलेले तुकडे, त्यांची भीक मग तू मागणार नाही की ज्या लोकांना ऍक्च्युली त्यांच्या खोलीत सुद्धा तू नकोयस. See, you stop chasing human approval. आणि मग मानवी मान्यतेच्या मागे तुम्ही धावत नाही. Why? का? Because heaven has already accepted you. का स्वर्गाने मला स्वीकारलेलं आहे. Heaven has already opened its door for you. स्वर्गाने तुझ्यासाठी दार ऑलरेडी उघडलेलं आहे. Amen. कुणाला आवडो ना आवडो, मी देवाला आवडली, विषय संपला. And so you realize that when you have the Lord, तर मग तुम्हाला कळतं जेव्हा प्रभू तुमच्या सोबत असतो, you don't just get a slice of cake. तेव्हा केकचा एक तुकडा तुम्हाला मिळत नाही, You have the baker himself for you. तर तो बेकर, तो जो स्वतः केक भाजणारा, तो स्वतः आचारी स्वयंपाकीच तुमचा आहे.
The bakery is yours. ती बेकरी तुझ्या नावावर आहे. What you're talking about one slice अरे of cake. काय तो केकचा एक तुकडा तो म्हणतो, अख्खी बेकरी आणि बेकर तुझ्या नावावर आहे. Amen. आमेन. You are loaded with the cake in your fridge. आणि तुझ्या फ्रीज मध्ये लोड आहे, लोडेड केक आहेत, केक. And Amen. if I take one piece, आणि त्यातला एक तुकडा जर मी घेतला I'm not worried. Tomorrow I will take another piece. तर मला It काही is टेन्शन mine. नाही, मला काही टेन्शन नाही. उद्या मी अजून एक तुकडा काढून खाईन, कारण की ते माझंच आहे. And if you have the baker as your God, आणि तो बेकरच तुझा देव आहे. he can bake a new cake tomorrow for तो you. रोज तुझ्यासाठी नवीन केक बेक करेल. Praise God. तो रोज तुझ्यासाठी नवीन भाकऱ्या भाजेल. A husband is not worried नवऱ्याला काळजी नाही. because I know my wife will prepare food for me day and night. नवऱ्याला काळजी नसते, कारण त्याला माहिती असतं बायको काही करो न करो माझ्यासाठी खायला रोज बनवेल. Praise God. हालेलुया. Morning, afternoon, evening, I get my food. सकाळ दुपार संध्याकाळ मला जेवायला मिळतं, कारण आमची ही करते. Are you getting me? कळतंय का? आमची ही करते. Trouble is for those who are bachelors, पण त्रास कुणाला? जे ब्रह्मचारी त्यांना, who are living alone. जे एकटे राहतात त्यांना त्रास. Say, when you have your mother, when you have your wife, the husband and the son, they are both happy. आई आणि जर बायको सोबत असतील तर बाप आणि मुलगा खुश. Praise God. आमेन. See, people may take the slice from your hand, लोक तुझ्या हातातला तुकडा घेतील कदाचित, but they cannot take away the one who keeps supplying the bread every day. पण जो तुला रोज भाकर पुरवतो त्या देवाला तुझ्याकडनं कोणी नाही काढू शकत. Every day he throws manna at our feet. रोज तो आपल्या पायाशी मान्ना फेकतो, पायाशी मान्ना फेकतो रोज. And that's why we don't chase the blessing. आणि म्हणून आपण आशीर्वादांच्या मागे लागत नाही. We stay close to the one who blesses जो us. आशीर्वाद देतो त्याच्या जवळ आपण राहतो. जो देतोय त्याच्या जवळ राहा, Amen. मिळत राहील. Say, if you have the source, जर तुमच्याकडे तो उगमच आहे, you don't fear the supply. मग भीती नाही वाटत मला आज मिळेल का, आज मिळेल का. नाही, भीती अजिबात नाही, कारण पुरवठा माझ्या नावावर आहे, तो उगमच माझ्या नावावर आहे. Amen. आमेन. आमेन, आमेन, आमेन. Think about that little child seated on the father's lap. त्या एखाद्या लहान मुलाचा विचार करा जो बापाच्या मांडीवर बसलाय. And she's seated in a they are seated in a restaurant. समजा एखादी लहान मुलगी आहे, वडिलांच्या मांडीवर बसली आहे, कुठल्या तरी हॉटेलमध्ये ते लोक गेले आहेत. The father orders the food. वडिलांनी ऑर्डर दिली. But you know, sometimes our children, they order their own special food. कधी कधी आपली मुलं आपलं खास जेवण मागवतात, जे काय असतं आपल्याला माहिती आहे. They keep on adding this, adding that. नाही डॅडी हेही मागवा, नाही डॅडी तेही मागवा. Say, but that child is not worried about the bill. पण त्या मुलाला बिलाची काळजी नाही, त्या That's why मुलीला she keeps बिलाची on काळजी. adding things. आणि म्हणून मग ती काय करते, ऑर्डर मध्ये अजून भर घालत जाते, कारण की बिलाची काळजी नाही. See, वो that's तो why मेरा बाप the, देखेगा. that's why the children become healthy because they are not worried about the bill. आणि म्हणून मग मुलं अशी हेल्दी होऊन जातात, कारण की बिलाची काळजी नाही. बिल 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 माहितीये ना बिल. The father is little worried. डॅडीला थोडं टेन्शन येतं. That's why sometimes they say, मग कधी कधी ते म्हणतात, यांचा अंगाला का लागत हो ना, एवढं खाता आणि अंगाला because he लागत is नाही. tense about the bill. हा, कारण की बिलाची काळजी बापाला. But the children are not worried about the bill. मुलांना काही पडलेली नसते बिल किती येणार आहे. I mean, the child does not ask, ते लेकरू असं नाही विचारत, Daddy, डॅडी can you afford a dessert? आपण काही गोड मागवलं तर आपल्याला आपली एवढी ऐपत आहे का. Say, no, a child will never ask that मुलं question. कधीच विचारून हा प्रश्न विचारणार नाहीये डॅडीला की आपली एवढी ऐपत आहे का, आपण जेवणानंतर गुलाबजाम मंगाय क्या. Why? Ka? Because the child trusts the father. कारण त्या मुलाचा बापावर विश्वास आहे. Say, the child is not trusting the father's pocket, त्या लेकरानं बापाच्या खिशावर विश्वास नाही but टाकलेला, the father who brought me to the बापावर, restaurant. डॅडीवर. जे डॅडी आज मला हॉटेलमध्ये खायला घेऊन आलेले आहेत त्या डॅडीवर माझा विश्वास आहे. And that is how असं God wants his children to live. देवाची इच्छा आहे की देवाच्या मुलांनी जगावं. आमेन. Amen. क्या क्या Not टेन्शन. carelessly, but confidently. म्हणजे असं निष्काळजीपणे आणि बेपर्वापणे नाही, पण जरा विश्वासाने जगा. आपल्याला काय म्हणतात, Say, बिलीवर. because the child knows, कारण एखाद्या लेकराला माहित असतं, you are my portion, oh father. डॅडी तू माझा वाटा आहेस, डॅडी तू माझा आहेस, डॅडी तुझं सगळं माझं आहे, डॅडी तू माझा वाटा आहे. So some believers spend all day worrying about tomorrow, पण काही बिलीवर लोक मात्र उद्याच्या काळजीमध्ये आजचा अख्खा दिवस घालवतात, while our heavenly father holds our tomorrow. आणि स्वर्गीय बापाच्या हातात आपला उद्याचा दिवस अगदी सुरक्षित आहे. Live for a day. दिवसासाठी जगा, वन डे ॲट अ टाइम. एक गाणं आहे. A man once complained, एका माणसाने एकदा तक्रार केली, Lord, प्रभू I only have one loaf of bread. माझ्याकडे एकच भाकरी आहे,
And then God must have smiled and said, मग देव हसून म्हणाला असेल, but पण you also have the baker of that bread. तुझ्याकडे त्या भाकरीचा बेकर पण आहे, भाकरी भाजणारही तुझ्या नावाचा आहे. Amen. Amen. And so when God is your portion, तर देव जेव्हा तुमचा वाटा असतो, even your shortage is only for temporary time. मग तुला जे काही कमी पडतंय ते सुद्धा तात्पुरतच कमी पडणार आहे. And का? sometimes when it is temporary, it is not that God has forgotten to bake bread, but because He is testing you. आणि कधी कधी तुला तात्पुरतं काही कमी पडत असेल तर याचा अर्थ देव तुझ्यासाठी भाकरी भाजायला विसरला असं नाही. देवाने तुला कसोटीवर चढवलंय, देव तुला पारखतोय. How strong is your faith on Him? तुझा विश्वास देवावर किती आहे? बोलतो तसं करतो का? Amen. आमेन. See, your provider is always greater than your problem. कसं आहे ना, तुझ्या समस्यांपेक्षा तुझा दाता फार मोठा आहे. देणारा जो असतो त्या देणाऱ्याला दाता म्हणतात. तो दाता तुझा मोठा आहे. Many of you must have remembered that famous scene in the whole Hindi movie. तुमच्यातल्या अनेकांना एका जुन्या हिंदी चित्रपटातला प्रसिद्ध सीन आठवत असेल. Our times. आमच्या काळात 1978. 1978 That movie Diwar. दिवार नावाचा एक चित्रपट आला. Now youngsters won't know it. आता अलीकडच्या मुलांना जेनझी अल्फा किंवा त्याच्या अगोदरचे त्यांना काही कळणार So नाही. in that movie, त्या चित्रपटात there is one scene एक सीन आहे where two brothers stand facing each other under the bridge. ज्या दोन भाऊ एका पुलाखाली एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. दोन Amen. भाऊ. And so the elder brother, तर जो थोरला भाऊ आहे he has become a wealthy smuggler, तो फार धनाढ्य आणि श्रीमंत असा स्मगलर झाला. and the younger brother is an honest police inspector. आणि जो धाकटा भाऊ आहे तो अगदी प्रामाणिक असा पोलीस इन्स्पेक्टर झालाय. And so the elder brother, he begins to boast, तर थोरला भाऊ जरा बढाय मारायला लागतो. I have buildings, माझ्याकडे बिल्डिंग I आहे, have property, I माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, have bank balance, माझ्याकडे बँक बॅलन्स I आहे, have cars, माझ्याकडे गाडी I आहे, have money. माझ्याकडे पैसा आहे. And then he looks at his younger brother and says, आणि धाकट्या भावाकडे बघतो आणि म्हणतो, what do you have? तुझ्याकडे काय आहे? याद आया? हमारे जमाने के And so- लोगों को याद तो आएगा ही. And so the younger brother, he lifts his head and gives that unforgettable answer. तर मग धाकटा भाऊ डोकं वर करतो आणि कधीही आपल्या स्मरणात न जाणारं उत्तर देतो, मेरे पास माँ है. माँ है, माँ मेरे हाथ में है. Amen. I have my mother. माझी आई माझ्या बरोबर आहे, मेरी माँ मेरे साथ है. And so that one answer ते एक उत्तर was greater than everything the elder brother had listed. या थोरल्या भावानी जी काही यादी दिली, माझ्याकडे हे ते त्याच्यापेक्षा हे सगळ्यात मोठं उत्तर धाकट्याने दिलं की माझ्याकडे हे काही नाही पण माँ आहे. See, and so here David says something even greater. तर इथे दावीद मात्र त्याच्याही पेक्षा काहीतरी मोठं आणि महान सांगतो. The world says, I have money. जग म्हणतं माझ्याकडे पैसा I have आहे, land, I have जग म्हणतं influence. माझ्याकडे जमिनी आहेत, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते, माझ्याकडे दोस्त आहेत, I have मित्र big आहेत, business. माझ्याकडे माझा मोठा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत. See, but David lifts his head दावीद up and says, डोकं वर करतो आणि म्हणतो, I have the Lord. माझ्याकडे प्रभू आहे. अख्खी दुनिया एक तरफ, मैं और मेरा जीसस एक तरफ. I have the Lord and so he is my provider. माझ्याकडे प्रभू आहे, तो माझा दाता आहे. यहोवा इरे त्याचं नाव आहे. If I have the Lord, he is my protector. आणि तो माझा प्रभू आहे, तर तो माझा संरक्षण He is करता my आहे, savior. तो माझा तारणार He आहे, is my helper. तो माझा मदतगार आहे. Amen. आमेन आमेन. If you have the Lord, then you have the Lord's portion also. तुमच्याकडे प्रभू आहे तर प्रभूचा वाटाही तुमच्याकडेच आहे. Say, the Lord is my portion. म्हणा, प्रभू माझा वाटा आहे. I want to live by the Lord's portion. मला प्रभूच्या वाट्यावर जगायचं आहे. बोला I तोंड don't उघडा. want to live by my portion. म्हणा, मला माझ्या वाट्यावर जगायचं नाही, I want God's portion मला for me. देवाचा वाटा हवाय. Praise God. आमेन. Because that's what David said. दावीद असं बोललाय. Amen. आमेन. When you have God, जेव्हा देव तुमच्याकडे असेल ना, you possess the greatest treasure in the whole universe. मग सगळ्यात मोठा अख्ख्या जगातला खजिना तुझाच आहे. Say, in Psalm 16 verse 5, David said, स्तोत्र 16 आणि त्यातलं 5वं वचन दावीद म्हणतो, the Lord is the portion of my inheritance and of my cup. परमेश्वर माझा वाटा आहे, माझा पेला, माझ्या पेल्यातला वाटा. स्तोत्र संहिता 16वा अध्याय 5वं वचन तो म्हणत आहे, यहोवा माझ्या वतनाचा आणि माझ्या प्यालाचा भाग आहे, माझा वाटा तो सांभाळतो. And so here the word portion, तर इथे हा जो शब्द आहे ना वाटा, it means a share, म्हणजे वाटा, शेअर, माय शेअर, माझा वाटा. an allotment, आणि मला दिलेलं माझ्या वाट्याचं, an inheritance. मला मिळालेलं वतन.
And so in Bible times, तर बायबलच्या काळात it often referred to a piece of land or property assigned to a family as an inheritance. बायबलच्या काळामध्ये वतन म्हणजे एखाद्या फॅमिलीच्या नावावरती काही जमीन जर सुटलेली आहे, जमीन दिली गेलेली आहे, प्रॉपर्टी काही दिली गेलेली आहे, तर त्याला वतन म्हणायचे की हे मेरा आहे. So when David says, "You are my portion, O तर Lord," दावीद जेव्हा असं म्हणतो की प्रभू तू माझा वाटा आहेस, he's saying something very powerful. तो काहीतरी सामर्थ्यवान विधान करतोय. He's saying, "You are my inheritance." तो म्हणतो माझं वतन तू आहे. बरोबर हेच की मी इस्टेटीत देव सोडणार आहे, कारण माझी इस्टेट देव आहे. You are my greatest treasure. तू माझा सगळ्यात मोठा खजिना आहे. You are my money. You are my तू wealth. माझा पैसा आहे, तू माझी धनसंपत्ती आहे. यू आर माय ऑल इन ऑल. Say, you are my security. तू माझं संरक्षण आहेस. You are my daily bread. तू माझी रोजची भाकर आहेस. You are my future. तू माझं भविष्य आहेस. ओ तू माझं सर्वस्व आहेस. यू आर माय ऑल इन ऑल. Lord, you are my asset. प्रभू तू माझा ऍसेट, तू माझं वतन आहे, माझी प्रॉपर्टी आहे, Yes. माझी जमीन आहे, माझं घर आहे, माझा बंगला आहे, माझ्या गाड्या आहे, माझं सगळं तू आहे. Everything else may come and go, बाकी सगळं येईल आणि जाईल, but But- I will still have you. मी तरी माझ्याकडे तू तर नेहमी असणार. तू तर नेहमी माझ्याकडे असणार आहेस. Even if I die, जरी मी मेलो you are my inheritance. तरी तू माझं वतन आहेस. Say. आमेन. हालेलुया. And so he's saying, I have not really lost anything that really matters to me, but आणि you म्हणून- are my portion. म्हणून दावीद म्हणतो जेव्हा तू माझा वाटा आहे ना, तेव्हा माझं जरी काही असं भौतिक नुकसान झालं तरी ते मला नुकसान वाटत नाही, कारण माझा वाटा तू आहेस. Say. And so there is no tension. मग मला टेन्शन नाही, कारण दुनिया की चीजें आती है जाती है. People may rob me, लोक मला चोरतील and still I will not be hurt, तरी मला नाही वाईट because वाटणार, God is my कारण portion. देव माझा वाटा आहे. माझा देव कोण चोरणार? माझ्या हृदयातनं देव कोण बाहेर काढणार? Amen. बाकी भले मला मिळालेलं लोकांनी लुटवण चोरो, देव तर नाही चोरत कोणी. And so David was not saying that land or houses or blessings were not important. तर दावीद असं म्हणत नाहीये असं लिहिताना की जमिनी किंवा प्रॉपर्टी किंवा जे काही तुमच्या नावावरती येतं ते तुम्हाला अजिबात महत्वाचं नाही असं नव्हे. No, he was saying God is greater than all of them put together. दावीद म्हणतो ह्या सगळ्याही पेक्षा देव सगळ्यात मोठा आहे. Say. देवासकट बाकीचे येईल ते येऊ दे. And so when you have the giver, मग जेव्हा दाताच तुझा आहे, you have to not fear of losing anything on this earth. अजिबात घाबरायचं नाही की या जगात माझं काय काय नुकसान होणार आहे. अभी मेरा ये गया फिर वो गया, कुछ नहीं गया. Say. Psalm 73 verse 25. स्तोत्र संहिता 73 आणि त्यातलं 25 वचन. Yes. येस 73-25. David is saying, दावीदच इथे बोलतोय. whom I have in heaven but you, स्तोत्र and संहिता on earth there is nothing I desire besides you. स्तोत्र संहिता 73-25. आकाशात मला तुझ्या वाचून कोण आहे आणि पृथ्वीवर मी तुझ्या वाचून कोणाचीच इच्छा धरीत नाही. So it is as if David is saying, तर जणू काही दावीद म्हणतोय Lord, I don't even want the promised land. की प्रभू मला अभिवचन दत्त देश पण नकोय. I want the owner of the promised land. मला अभिवचन दत्त देशाचा मालक हवाय. Praise God. आमेन. तो मालक मला हवाय की मी गाऊ शकेन येशू राजा हो मालिक तुम मेरे. Say, I don't want the Goshen land. मला गोशेन प्रांत नकोय. I want the owner of the Goshen मला land. गोशेन प्रांताचा मालक माझ्या नावावर हवाय. Praise God. आमेन. I don't just want your blessing. मला फक्त तुझे आशीर्वाद नकोय. I want the one who blesses me. जो आशीर्वाद देतो तो दाता मला हवाय. I just don't want the provision. मला फक्त पुरवठा नकोय. I want the provider. मला पुरवठा करणारा दाता माझ्या नावावर हवाय. I don't just want the miracles. मला फक्त चमत्कार नकोय. I want the miracle worker. मला चमत्कार करता हवाय. मला येशू माझ्या नावाच्या मागे हवाय. Say, because when you have the owner, कारण जेव्हा मालकच आपला बनतो everything he owns becomes, it comes under your मग control. मालकाच्या नावावर जे सगळं आहे ते तुझ्याही हातात आणि तुझ्या ताब्यात येतं आणि त्या मालकाच्या नावावर आकाश पृथ्वी सूर्यमान चंद्र तारे सगळंच आहे. A little boy was asked, एका लहान मुलाला एकदा विचारलं, do you own this big house? हे मोठं घर तुझ्या नावावर आहे का? He smiled and said, तो हसला आणि म्हणाला, no, नाही नाही my father owns it. माझ्या डॅडीच आहे. But because he's my father, पण ते माझे डॅडी असल्यामुळे I live in that house too. मी त्या घरात राहतो. मीही त्या घरात राहतो कारण हे माझे डॅडी आणि हे माझ्या डॅडीचं घर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. That is the confidence of every child of God. देवाच्या प्रत्येक संतानाचा हा विश्वास आहे की तो माझा देव आणि तो माझा बाप आहे. We don't own the whole world, संपूर्ण जग जरी आपल्या मालकीचं नसलं but our father owns the whole तरी world. आपल्या बापाच्या मालकीचं आहे ना. And so if your father owns everything, आणि तुझ्या बापाच्या मालकीचं जर सगळं आहे you are never a poor तर child. तू कधी गरीब संतान नसणार आहेस.
की मी बिचारा, मी गरीब, माझं कोण, So माझं what काय? shall I do? मग काय करू मी? Stay very close to the owner, काय करू नको, मालकाच्या जवळ राहा, डॅडीच्या जवळ राहा, and he will take care of your daily need. आणि डॅडी तुझ्या रोजच्या गरजा सगळ्या भागवतील. But if you leave your father's house like the prodigal son, पण उद्या मुलासारखं तू बापाचं घरच सोडून गेला you will तर suffer. तुला त्रास होईल ना. Stay in the father's house, बापाच्या घरात राहा ना, and you will have overflowing blessings. म्हणजे भरभरून वाढणारे आशीर्वाद तुला मिळतील. Say, कारण जे डॅडीचं ते सगळं तुझं आहे. now somebody may ask, कोणीतरी विचारेल, but why did David call God his inheritance? पण दाविदाने का देवाला आपला वाटा असं म्हटलं? Was David poor? दावीद गरीब होता का? No. नाही, दावीद गरीब नव्हता. David was not poor, दावीद काही गरीब नव्हता. because by the time he wrote many of the Psalms, कारण दाविदाने अनेक सारी स्तोत्र लिहीपर्यंत David was a king. दावीद राजा झाला होता. He was seated on his throne. देशाचा राजा, इस्रायलचा राजा आणि सिंहासनावर बसला होता. He had palaces, he had land, त्याच्या नावावर महाल होते, जमिनी होत्या, he had armies, he had gold and सैन्य होतं, silver. सोनं होतं, चांदी होती, गुरढोरं होती, He had servants, he had नोकर, livestock, चाकर, काय नव्हतं विचारा, सगळं होतं. he had great wealth also. आणि मोठी धनसंपत्ती होती. अरे देशाचा राजा कुणाला म्हणतात? And before he died, आणि तो मरण्या अगोदर he even collected huge amounts of gold and silver त्याने खूप सारं सोनं चांदी गोळाही केली. for Solomon to build the temple of God. त्याचा मुलगा शल्मोन जो आहे त्याला देवाचं मंदिर व्यवस्थित बांधता यावं म्हणून. So why did he make God his portion? मग का एवढं सगळं असतानाही त्याने देवाला आपला वाटा का बनवलं? इस्टेट वगैरे तर खूप होती, मग कशाला देव हवाय? Yes, sometimes we don't have any penny, but still we don't make God our हो portion. ना, कधी कधी आपल्या खिशात एक दमडी नसते तरी सुद्धा आपण देवाला आपलंसं करून देवाला वाटा बनवायला तयार नाही. म्हणजे आपलंही एक गजबच काम आहे. नाही मी करणार. मी करा, See, नाही मी करणार, मग करा. So David was not saying तर दावीद असं म्हणत नव्हता that I have nothing except God. की मी दरिद्री आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, मी फार गरीब आहे, माझ्याकडे फक्त देवच आहे, मी तर कंगाल आहे. No, he's saying something much deeper. त्याच्यापेक्षाही खोल काहीतरी दावीद सांगतो. He says, I have many possessions, दावीद म्हणतो माझ्या नावावरती तसं खूप आहे, but none of them is my true पण inheritance. त्यातली कुठलीही गोष्ट माझं खरं वतन नाहीये. बाकी घर, दार, गाड्या, घोडे खूप आहे माझ्या नावावर. So my greatest possession is not what I own. तर माझा सगळ्यात मोठा वाटा जे माझ्या मालकीचा आहे ते नाहीये. My greatest possession is who owns me. माझा सगळ्यात मोठा वाटा मी कोणाच्या मालकीचा आहे तो आहे. मी सुखी, मी येशूची आहे. See, so David had a palace, दाविदाकडे महाल होता, but the palace never had David. पण महालाला दावीद कधी मिळाला नाही. फरक आहे, दाविदाकडे महाल होता पण महालाला दावीद कधी मिळाला नाही. David had money, but the money did not have David. दाविदाकडे पैसा भरपूर होता पण पैशाला दावीद कधी मिळाला नाही. David had the kingdom, दाविदाकडे राज्य होतं but the kingdom never ruled David. पण त्या राज्याने दाविदावर कधी राज्य केलं नाही. कितना फरक आहे इन चीजों में. आमेन. The blessing was in David's hand, आशीर्वाद दाविदाच्या हातात होते but पण the Lord was in David's heart. प्रभू दाविदाच्या हृदयात होता. आमेन. हालेलुया. So don't envy David. तर दाविदाची ईर्ष्या करू Oh, नका. he had so much. दाविदावर जळू नका असं म्हणून की दाविदाचं काय बाबा, त्याच्याकडे खूप होतं. But all those things put together were not in David's heart. त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून दाविदाच्या हृदयात घुसल्या नाहीत. That was God's portion allotted to him. तो देवाचा वाटा देवाने त्याला दिलेला होता. But yet, तरी God was his portion. देव त्याचा खरा वाटा. हृदयामध्ये फक्त देव. ना डोक्यात शिरू दिला ना हृदयात. हृदयात कोण? देव. That is why David could say, म्हणून दावीद असं बोलू शकला, You are my portion, O तू Lord. माझा वाटा आहे. छाती ठोकून बोलतो दावीद की देव माझा वाटा आहे. See, a billionaire, एखादा करोड अब्जोपती, he may own hundreds of businesses. एखाद्या अब्जोपती माणसाचे कदाचित शेकडोने व्यवसाय आणि बिझनेस असतील. But if someone asks him, पण जर एखाद्या माणसाने त्याला विचारलं What is the most precious thing in your life? तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय आहे, He may say, तो कदाचित म्हणेल My wife माझी बायको or my children. का माझी मुलं. See, he's not denying that he owns a business. आणि तो काही नाकारत नाहीये की माझ्या नावावरती 100 किंवा शेकडोनं व्यवसाय आहेत, असं तो नाकारत नाही. But he's telling you what he values the most in his life. पण हा प्रश्न विचारल्यानंतर तो तुम्हाला हे सांगतोय की सगळ्यात जास्त महत्व तो त्याच्या आयुष्यात कशाला देतोय, शेकडोने असलेल्या बिझनेसला का घरच्या बायकोला आणि पोरांना. See, the business is just an excuse so that his children can be taken care of, his wife can be taken care of. बिझनेस आणि व्यवसाय एक कारण आहे बेटा की त्या कारणांपायी बायको, मुलं, परिवार सांभाळला जावा बस. But if you place both of them together, he will go for his wife and पण children. बिझनेस, मुलं आणि बायको हे एकत्र ठेवलं तर तो म्हणेल बायको आणि मुलं पहिली येतात. See,
This business is for them. हा बिझनेस त्यांच्यासाठी They आहे, are not for my business. ते नाही आहेत माझ्या बिझनेस साठी, बिझनेस त्यांच्यासाठी आहे. So David is doing exactly that. दावीद बरोबर असंच करतोय. He is saying, दावीद म्हणतोय, yes, I have a palace. हो माझ्याकडे महाल आहे, I have a kingdom also. माझ्या नावावर राज्य आहे, मी I have इस्रायलचा treasure राजा आहे. also. माझ्याकडे खजिना आहे, भांडार माझ्या नावावर आहे. But if I have to lose everything and keep only one thing in my पण life, सगळं जरी मला गमवावं लागलं आणि एक गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवावी लागली, I would choose the Lord. मी प्रभूला निवडेन. मी म्हणेन सगळं घ्या पण प्रभू द्या. Say, amen. आमेन. And that is why म्हणून when Absalom, his son, rebelled against him, अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा जेव्हा त्याच्या विरोधात बंड करायला लागला, David did not go and fight his son. दाविदाने जाऊन मुलाशी भांडण केलं नाही. No, he was saying, दावीद बोलला, my son, this palace is for you. अरे माझ्या मुला, हा महाल एवी तेवी तुझाच आहे. For everything I'm struggling and doing is for you. ज्या सगळ्यासाठी मी संघर्ष करतोय, जे काही करतोय ते सगळं बेटा तुझंच आहे. And that's why what did David do? मग दाविदाने काय केलं? He just walked away from Jerusalem, दावीद यरुशलेमेतून निघून गेला, showing his son what he values the most. मुलाला दाखवायला की सी माझ्या नजरेमध्ये महत्व कशाला जास्त आहे. Say, एवी तेवी he सगळं just तुझंच आहे. left the huge palace. तो मोठा महाल दाविदाने सोडून दिला, He left the kingdom. ते राज्य दाविदाने He सोडून left दिलं. the crown तो and the throne. मुकुट, ते सिंहासन, and the people and the लोक, subjects. दरबार, प्रजा, दाविदाने सगळं सोडलं त्या पोराला दाखवायला आणि शिकवायला. He did not cling to that palace. त्या महालाला तो चिकटून राहिला नाही, He did not cling to the throne. तो सिंहासनाला चिकटून He राहिला said, नाही. what good is the throne if my son is not with तो me? म्हणाला माझं पोटचं पोरग मला साथ देत नाही, ते सिंहासन घेऊन कुठं जाऊ, Say, कोणाला दाखवू. he said in 2 Samuel 15:25, 2 शमूएल 15वा अध्याय आणि त्यातल्या 25व्या वचनामध्ये बोलला बघा तो, if the Lord is pleased with me, he will bring me back. परमेश्वर जर माझ्यावरती प्रसन्न होईल तर तो मला परत आणेल. If he is not pleased, जर नाही तो माझ्यावर प्रसन्न झाला, let this kingdom go away, let this palace go away, let this crown go away. ते राज्य, हा महाल, हा मुकुट सगळं निघून जाऊ दे, मला काही नको. देव माझ्यावरती प्रसन्न झाला तर देव मला परत आणेल. So David lost sight of his palace म्हणजे also. दाविदाच्या नजरेतनं त्याचा महाल बिहाल सगळं निघून गेलं. कुछ नाही चाहिए बेटा, सब ले ले. But he never wanted to lose the presence of God. पण देवाचा सहवास तो सोडायला तयार नव्हता, की मी तुला सोडणार नाही देव बाप्पा. Say, so David could have a palace, but the palace can never have David. हे मला म्हणायचंय तुम्हाला की दाविदाकडे महाल होता, पण महालाला दावीद कधी सापडला नाही. He held the things with a loose hand. दाविदाने गोष्टी मुठीत धरल्या ढिल्या मुठीनं, की Amen. कभी जब नौबत आई छोड़ दे सब और प्रभु को पकड़ और निकल. The blessing was in David's hand, आशीर्वाद दाविदाच्या हातात होते, but the Lord was in David's heart. प्रभू दाविदाच्या हृदयात होता. Amen. हृदय हृदय. That's why a mature believer, म्हणून जे समंजस, प्रौढ आणि पोक्त बिलीवर असतात ना, he does enjoy God's gifts, देवाच्या देणग्यांमध्ये तो बिलीवर माणूस आनंद घेतो, नाही असं नाही, but पण he depends on his God alone. फक्त त्याच्या देवावरच तो अवलंबून राहतो, की माझं जे असेल ते देव बघून घेईल. So hold God's blessings with gratitude in तर your heart, देवाचे आशीर्वाद हातात धरताना हृदयामध्ये ऋण ठेवून धरा. but hold on to your God with all your heart. पण देवाला धरताना संपूर्ण हृदयाने धरा. देव इथे पाहिजे. आशीर्वाद धरताना त्याचं ऋण मानून हातात धरा. Loose hands with gratitude. दिल्ली पकड ठेवा आशीर्वादांवरती, पण देवाचं ऋण मानून की आम्ही आभारी माणसं येशूला नालायक असताना पण त्याने दिलंय. But don't hold God in loose hands. पण देवाला तुम्ही ढिल्या मुठीने धरू नका. Hold him with tight hands देवाला टाईट हाताने धरा and keep him in your heart. आणि हृदयात ठेवा. प्रभू इथे पाहिजे. Amen. आमेन. Seek first the kingdom of God and his righteousness. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, Everything will be added. बाकी सगळ्या गोष्टींची भर पडेल. तुला असं काय हवंय सगळं मिळेल. That is why म्हणून the Lord is my portion is not a statement of poverty. परमेश्वर माझा वाटा है हे असं गरीबी आणि दारिद्र्याचं विधान नाहीये की देखो ना मेरे पास कुछ भी नहीं, खाने को नहीं, लेकिन प्रभु मेरा है, असं Yes, नव्हे. it doesn't mean याचा अर्थ असा नाही because I don't have anything I clung to the की Lord. माझ्याकडे काहीच नाहीये ना म्हणून मी देवाला धरून राहतो. In your plenty, in your lack, the Lord should be your portion. तुझ्या भरपुरीमध्ये, तुझ्या उणीवेमध्ये देवच तुझा वाटा असला पाहिजे. खूप असलं तरी देव ठेव, काही नसलं तरी देव ठेव. So it's not a statement of poverty. पण ते दारिद्र्याचं विधान नाहीये रे, It's a statement of priority. ते प्राधान्याचं विधान आहे की करोडो माझ्या नावावरती असताना पहिल्या नंबरवर माझ्या यादीत कोण आहे? देव. Praise God.
Because I carry cross in my heart. कारण माझ्या हृदयामध्ये मी वधस्तंभ घेऊन निघालोय. Amen. Amen. You are my greatest treasure. तू माझा सगळ्यात मोठा खजिना आहे. You are my security. तू माझं संरक्षण आहे. You are my joy. तू माझा आनंद आहे. You are my inheritance. तू माझं वतन आहे. If I only have you, जर फक्त माझ्याकडे तू आहेस I can survive in the wilderness. तर मी रानात सुद्धा जगेन. I can survive with anything else. मी कुठल्याही Without having गोष्टी anything else. बाकी काही जरी नसलं तरी मी जगेन. रानातही जगेन. हागार जगली ना रानात, मेली का? तिला आणि तिच्या पोराला काल रात्री आपण ऐकलं, दिला ना देवानी. Say- आपल्यालाही काय होत नाही, तो आहे. But if I have everything else and lose you, पण माझ्याकडे सगळं आहे पण देव नाही, I have lost what matters most to us. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे तेच माझं गेलं की हो. Say, हा? my possession will not take me to heaven. माझ्या नावावरची धनसंपत्ती मला स्वर्गात नेणार नाही. Only his name will take me to heaven. त्याचं नावच मला स्वर्गात नेईल. जयश्रीच्या मागे येशू लागलाय का बघा, म्हणजे तिला स्वर्गात जाता येणार आहे. Notice the contrast in the Bible म्हणजे now. विरोधाभास बघा बायबल मधला. Lord chose the fertile land. लोटाने काय केलं? सुपीक जमीन निवडली. David chose the Lord. दाविदाने प्रभू निवडला. The rich young ruler chose wealth. तो श्रीमंत अधिकारी जो आला त्याने पण धनसंपत्ती निवडली. And here Moses, he chose God over the treasures of Egypt. आणि इथं मोशेनं मिस्र देशातल्या धनसंपत्तीच्या पुढे देव निवडला. Paul chose Christ पॉलने ख्रिस्त निवडला. above everything else. बाकी सगळ्याही गोष्टींच्या वर त्याने ख्रिस्त निवडला. Judas chose money. यहूदाने पैसा आणि पैशाचा बटवा निवडला. See the contrast म्हणजे there. विरोधाभास बघा. काय आहे हे? See? काय आहे हे? Judas never wanted Christ to be his portion. यहूदाला कधीच तो ख्रिस्त वाटा म्हणून नको होता. Paul wanted Christ as his portion. पॉलला ख्रिस्त हवा होता. That's why he says in Philippians 3:8, म्हणून फिलिप्पीचा 3रा अध्याय आणि त्यातल्या 8व्या वचनामध्ये तो म्हणालाय, I consider everything a loss because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord. फिलिप्पी करास याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन, होय खरेच आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो. त्याच्याकरता मी सर्व गोष्टींची हानी सोसली आहे आणि मी त्या गोष्टींना मळ असं लेखतो यासाठी की मला फक्त ख्रिस्त मिळावा. Amen. So today I may say, तर आज मी असं म्हणेन, I have a house, माझ्याकडे घर I आहे, have money, माझ्याकडे पैसा पण I आहे, have investment, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत, but none of these are my portions. पण ह्या सगळ्या गोष्टी माझा वाटा नाहीये. जस्ट टू इन्फॉर्म यू, The house is my blessing, घर माझा आशीर्वाद आहे the bank balance is my provision, आणि माझा बँकेतला बॅलन्स माझा पुरवठा आहे maybe the business is my stewardship, आणि कदाचित बिझनेस किंवा व्यवसाय मी त्याचा कारभारी आहे, but the Lord will always be my portion. पण प्रभू नेहमी माझा वाटा राहणार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते मी इस्टेटीत देव सोडणार आहे. Because my house can burn down, कारण माझं घर जळून राख होऊ शकतं, but God will still be my portion. देव तरी माझा वाटा राहील. I will stay under his wings. मी त्याच्या पंखांखाली I राहील, will stay under his mercy. मी त्याच्या दयेखाली राहील. He will feed me. तो मला खाऊ घालेल, तो नाही If it has सोडणार. to be that he sends ravens for me. समजा त्याने कावळे पाठवले तर कावळे पाठवून तो मला खाऊ घालेल, पण खाऊ Say घालेल. my business will fail, माझा व्यवसाय कदाचित but निकामी my होईल. God is still my माझा portion. देव तरी माझा वाटा है. सब जा सकता है, घर जल सकता है, बिजनेस जा सकता है, कुछ भी हो सकता है, पण प्रभू नाही सोडत मला. My bank account can become empty tomorrow, माझं बँक अकाउंट पण उद्या रिकामं होऊ शकतं. but God will still be my देव portion. तरी माझा वाटा आहे. My health may become weak, कदाचित माझं आरोग्य कमकुवत होऊ शकतं, but मी he अशक्त shall होऊ be the शकतो. strength of my life and my पण portion देवच forever. माझ्या आयुष्याचा वाटा आणि माझा कायमचा वाटा आणि माझ्या हृदयाची ताकद देव असणार आहे. Because my greatest wealth is not what is in my hands today. कारण आज माझी सगळ्यात मोठी धनसंपत्ती माझ्या हातात काय आहे ते नव्हे. My greatest wealth is this, that the Lord is holding my life. माझी सगळ्यात मोठी धनसंपत्ती ही आहे की प्रभू ने माझं जीवन त्याच्या हातात ठेवलंय. ये जिंदगी मैं जीऊंगा मेरे मसीह के लिए. See, the gifts may change. Today it is in my hands, tomorrow it will be in your hands. देणग्या बदलू शकतात. आज माझ्या हातात आहे, उद्या उठून तुमच्या हातात देणग्या येतील, कॉलिंग येईल, काही येईल. The house that I chose, the house that I loved it most, tomorrow, God forbid, I may have to sell it to somebody else. जे घर मला आवडलं, जे घर मी घेतलं, काय माहिती उद्या उठून ते घर मला आणि कोणाला विकावं सुद्धा लागेल. The gifts may change hands, देणग्या या हातात न त्या हातात जाऊ शकतात, but the giver never changes. पण दाता नाही बदलत. जो मेरे पास है वो तेरे साथ किंवा तेरे पास जा सकता है, पण देने वाला नहीं बदलता. Praise God. Amen. Now let me take you back to a story in the Bible चला बायबल मधल्या एका गोष्टीकडे परत नेतो. that sounds like a
Hollywood movie, आणि हॉलिवूडचा चित्रपट असल्यासारखी ही गोष्ट आहे. but it's pure scriptures. पण प्युअर, अगदी प्युअर शुद्ध निखळ ते शास्त्रवचन आहे. There was a man named Naboth. होता एक माणूस ज्याचं नाव नाबोत. It is mentioned in 1 Kings 2:21. एक राजे 21व्या अध्यायामध्ये त्याची गोष्ट आहे. Naboth was not a king. आणि नाबोत काही राजा नव्हता. He was not a politician. तो काही राजकारणी मंत्री पण नव्हता. He didn't even have a great army. त्याच्याकडे काही मोठं सैन्य वगैरे काही नव्हतं. Ordinary man. एक साधा सुद्धा माणूस होता नाबोत. But Naboth had a vineyard. पण नाबोताकडे होता एक मळा. And this was not just any ordinary vineyard. आणि हा काही साधा सुद्धा मळा नव्हता. He said it was his inheritance. तो म्हणाला हे माझं वतन आहे. Some people are very attached to their inheritance. काही लोकांना जे वतन मिळालेलं असतं ना त्याच्याशी त्यांची जवळूक फार असते, जवळीक फार असते. माझं वडिलांचं आहे. ये मेरे बाप ने मेरे लिए माझं छोड़ा दादांचं आहे. है. त्यांनी सोडलं हो, माझ्यासाठी. ते This हे kind of thing. असं There काहीतरी. is a heart involved तर in it. हृदय त्याच्यात गुंतून जातं की माझ्या आईने, माझ्या वडिलांनी मला हे So सोडलेलं. that was his portion. तर नाबोताचा हा मळा तसाच होता. It was handed down to him from his ancestors. आणि त्याच्या पूर्वजांनी हा मळा त्याच्या हातात दिलेला होता. And right next door आणि अगदी शेजारीच lived King Ahab. आहाब राजा राहायचा त्याच्या. Amen. अगदी शेजारीच आहाब राजा. And King Ahab had a huge palace. आणि आहाब राजाचा तो मोठा महाल होता. He had gold, he had servants. आता तो राजा होता, त्याच्याकडे काही नाही, नोकर चाकर प्रजा Horses, राज्य chariots. घोडे रथ सोनं चांदी सगळं. He had everything that money could buy. पैशातनं जे काही विकत मिळतं ते सगळं आहाब राजाकडे होतं. But you know how some people are. पण काही लोक तरी कशी असतात माहिती आहे ना. They have 99 things and they want that one thing that you have. 99 गोष्टी त्यांच्याकडे असतात, पण एक गोष्ट जी तुझ्याकडे आहे तीच त्या लोकांना हवी असते. And they will lose sleep over that one thing they do not have. आणि ती एक गोष्ट जी त्यांच्याकडे नाही, त्या एका गोष्टीवर त्यांची रात्रीची झोप उडते, अशी काही लोक असतात. And so one day मग एके दिवशी Ahab, आहाब he had no work to do. आहाब राजाकडे करायला काही काम नव्हतं. He looked out of his palace window मग महालाच्या खिडकीत आहाब राजा बाहेर बघत होता. and he saw Naboth's vineyard नाबोताचा मळा त्याला दिसला and he became greedy. आणि त्याला लोभ झाला, लोभ. He walked over मग तो गेला and spoke to Naboth नाबोताशी बोलला and said, "Give me your vineyard आणि म्हणाला तुझा मळा मला दे, so I can make a vegetable garden here." म्हणजे मी शाकभाजीची बाग इथे एक तयार करीन, तुझा मळा मला दे. What a stupid king wanting to make a हो vegetable ना, garden. किती मूर्ख राजा असावा, त्याला शाकभाजीची बाग बनवायची मळ्यातनं. Some people, they have got positions but their heart never changes. काही लोकांना धनसंपत्ती खूप असते पण हृदय कधी बदलत नाही. It's like that beggar. त्या भिकाऱ्यासारखं. He said he was asked, if you get a car, what you will do? त्या भिकाऱ्याला विचारण्यात आलं की भिकारी भिकारी तुला गाडी मिळाली तर तू काय करशील. Very simple. फार I सिंपल. will sit in the car and beg. मी वाह 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 क्या बात है. तो भिकारी म्हणतो गाडीत बसून भीक मागीन. अरे वा, कितना ब्राइट And फ्युचर आहे. so King Ahab said, I will give you a better vineyard. आहाब राजा म्हटला मी तुला अजून चांगला मळा देतो, Or if you prefer, किंवा जर तुला हवं असेल I will pay you whatever it is worth. जे काही किंमत असेल ती किंमत मी तुला देईन, पण तुझा मळा मला दे. Now, humanly speaking, आता मानवी रीतीनं बोलायला गेलो it sounded like a good business deal, isn't म्हणजे it? एक चांगला बिझनेस डीलच होता, हा व्यवहार चांगलाच होता मानवी रीतीनं बोलायला गेलो तर. कारण राजा म्हटला ऑफर चांगली दिली त्याने, तू I बोलशील mean, ती he रक्कम. didn't say give me free. तो असं नाही म्हटला फुकट मला दे. राजा त्याला म्हटला नाबोता यू से इट आय विल गिव्ह इट टू यू. So it was a best offering to म्हणजे see. डील अच्छा था, राजा ने डील अच्छा दिया नाबोत को. But see, most of us would have immediately called people and we would have shifted that place. पण आपल्यातल्या अनेकांनी तर लगेचच लोकांना बोलून ती जागा शिफ्ट केली असती. See, first of all, king is asking पहिलं तर राजा देशाचे महाराज आपल्याला विचारतायत and he's giving double the rate. आणि दुप्पट रक्कम द्यायला तयार आहेत, मुंह मांगी रक्कम देने को तयार आहे. Where do I sign? आता कुठे सही करू चला. Amen. आमेन. म्हणजे ऑफर अच्छा था. See, Bible says in Psalm 16 verse 6, स्तोत्र 16:6 मध्ये बायबल म्हणतं the boundary lines have fallen for me in pleasant places, palaces. Yes, I have a beautiful inheritance. आमेन. स्तोत्र 16:6 माझ्या करता वतन मोजणीच्या दोऱ्या रमणीय स्थळी पडलेल्या आहेत, होय मला सुंदर वतन आहे. Now, but Naboth looked at King Ahab in the eye and said, परंतु नाबोताने आहाब राजाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं आणि त्याला म्हणाला the Lord forbid that I should give you the inheritance of my fathers. देव न करो माझ्या बापाकडनं आलेलं वतन मी तुम्हाला देणार नाही. I mean, you should realize whom you're talking अरे to. किससे बात कर रहा है, थोडे तमीज से बात करो. से- देशाचा राजा आहे तो. Now, Naboth understood God's law. नाबोताला देवाचा नियम कळला. He knew त्याला माहित होतं his inheritance was more than a piece of land. माझं
वतन म्हणजे जमीन नाहीये, जमिनीपेक्षाही जास्त काहीतरी See, आहे. for the Jewish people, कसं inheritance was everything. यहुदी लोकांना ना वतन म्हटलं तर सगळं काही आहे. It was a gift from God to his family. यहुदी लोकांचं कसं आहे की मला जर काही वतन किंवा प्रॉपर्टी आली आहे तर देवाकडनं मला ती परिवारातनं मिळालेली देणगी आहे. And so he was saying, तर नाबोत असं म्हणत होता this ground represents to us as a family as God's faithfulness. की ही जमीन जी आम्हाला मिळालेली आहे ती देवाने किंवा देव आमच्याशी किती विश्वासू राहिलेला आहे याचं ही जमीन प्रतीक आहे. For you, it may look like a vegetable garden. आणि महाराज तुम्हाला असं वाटत असेल की इथे मी शाकभाजी उगवणार Say, किंवा बाग आहे ही, but king, पण महाराज but to me, मला मात्र it's a holy trust from God. देवाकडनं आलेला हा पवित्र विश्वास आहे. So my inheritance is not for sale. तर माझं वतन काही विक्रीवरती नाहीये. Now King Ahab did not know what to do, आहाब राजाला कळेनाच काय करायचं. because here is a man who is not ready to be bought. का हा माणूस आता विकत द्यायला तयार नाही, तो विक्रीवरच नाही म्हणतो. I think he was slightly better king. मला असं वाटतं की हा थोडासा चांगला राजा होता. I mean, he could have killed him there, तिथेच ठार मारू शकला असता. ऍक्च्युली तो नाबोताला की मी राजाने तुम्हाला असली उत्तर देतो but का? he was a foolish king. पण हा मूर्ख राजा He होता. went home, गेला घरी lay on his bed. आणि आपल्या बिछाण्यावर आडवा पडला. Bible says he lay on his bed बायबल म्हणता हा राजा घरी गेला, आपल्या गादीवर आडवा पडला and turned his face to the wall आणि भिंतीकडे त्यांनी चेहरा केला and refused to eat. आणि जेवण नाकारलं. बोल राजा खा नाही रहा. Say, माँ बोलती है खा बेटा नहीं हाँ, खाना राजा खा नहीं रहा. है. राजा को बुरा लग गया. तू राजा आहे. Say, imagine that. कल्पना करा या चित्राची. A grown king having a long beard, एवढा wearing a मोठा golden भला मोठा crown, राजा, अशी मोठी दाढी आणि जाऊन पडला असा इकडे बघतो आणि असा then throwing a temper tantrum because a farmer would not sell his garden. आणि एखादा शेतकरी त्याची जमीन मला विकत नाही म्हणून असा रुसला आणि जेवत नाही, खात नाही, पित नाही. Sometimes people who are sitting in the palace कधी कधी महालामध्ये बसलेली माणसं are losing their sleep ही अशी असतात, झोप न येणारी. because they can see the favor of God resting on a little piece of property. कारण देवाचा अनुग्रह त्यांना एखाद्या दुसऱ्या जमिनीवरती, छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावरती येऊन बसलेला दिसतो. से- त्यांना महालातही रात्रीची झोप येत नाही. कुठं झोपलेत? महालात, डनलॉपच्या गादीवर. The worldly people, जगिक लोक they think so their portion is a blessing to them, but it is a pain for them जगिक लोकांना असं वाटतं त्यांचा वाटा त्यांना आशीर्वाद आहे. आशीर्वाद नाही, ती वेदना आहे. because you are never satisfied. कारण तुम्ही कधी तृप्त होणारच नाहीये. Amen. जगिक लोक. So the enemy it cannot understand the believer who values God's covenant more than all the property and cash. तर शत्रूला असा बिलीवर माणूस समजतच नाही की जो बिलीवर माणूस बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त, पैशापेक्षा जास्त देवाला महत्व देत आहे, असा बिलीवर माणूस शत्रूला, सैतानाला समजत नाही, कळत नाही व गोंधळतो तो. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी there were two shops next to each other, दोन दुकानं होती बाजूबाजूला and this fellow was cutting the lamb, आणि हा मेंढरू कापत होता कोणीतरी. and the neighbor fellow also is cutting the lamb. शेजारी पण जो होता तो मेंढरू कापत होता. And so I remember many years, we were about 15-16 years old, खूप वर्ष झाली आला, आम्ही 15-16 वर्षाचे असू. and so we had placed the order for 1 kg of तर mutton, आम्ही 1 किलो मटणाची ऑर्डर दिली होती. and here he was cutting, इथे तो कापतोय, but his eyes were not on the mutton, his eyes were on the next door shop. त्याचे डोळे मटणावर नाही, त्याचे डोळे त्या दुसऱ्या दुकानावर आहेत. He's cutting here, but he's seeing who enters there. कापतो इथे पण बघतो ह्याच्या दुकानात कोण कोण येत आहे. And so I told him, be careful, you will cut your finger. मी त्याला म्हणालो संभाल संभाल, मटणात तुझं मटण येईल नाही तर. And then he said, म्हणाला वो दुकान में कितने लोग गए? कितने आहे कितने लोग वो दुकान में गए? इधर, कितने आहे Say, कितने आहे. अरे तुझे क्या करना है, कितने आहे तू see, इधर. that's what happens when you are having your own portion. पण स्वतःचा वाटा जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा हे असं होतं, No peace. शांती नाही. Psalm 37:16. स्तोत्र संहिता 37:16. Better the little that the righteous have than the wealth of many wicked. हो ना, स्तोत्र संहिता 37 आणि त्यातलं 16वं वचन. न्यायीला जे थोडे आहे ते बहु दुष्टांच्या समृद्धीपेक्षा अधिक आहे. And so then Jezebel stepped in मग इस्रायल राणी आत आली. and she said, इस्रायल राणी म्हणाली, why are you crying there on the bed? का असं रडताय तुम्ही असं गादीवर झोपून महालात. He said, this fellow is not giving him his vegetable garden. तर राजा म्हणाला, देत नाही ना तो, ती बाग मला आवडली. She said, act like a king. ती म्हटली, हो राजासारखे वागा. हा, बायको नवऱ्याला म्हणती, राणी राजाला म्हणती,
राजाला शोभेल असे वागा. Aren't you the king? तुम्ही राजा आहे ना, Get up and eat. उठा खायला लागा. हे काय, I will get you the vineyard. मी देते तुम्हाला तो मळा. ओ, राणी आगे की निघली. And so she arranged all false witnesses. मग काय, राणीनी सगळे खोटे साक्षीदार पैदा केले And Naboth was falsely accused. आणि नाबोदावरती खोटा सगळा आरोप ठेवला. He was taken outside the city मग नाबोदाला नगराबाहेर नेला and stoned to death. आणि त्याला दगड मार करून ठेचून मारला, ठार मारला. So it was a tragic moment. म्हणजे दुर्घटनामय ही घटना. Naboth died. नाबोत मेला. And so Ahab walked down to the vineyard. मग आहाब राजा त्या मळ्यात आला. He thought that he had finally won. त्याला असं वाटलं की चला सरते शेवटी मी जिंकलो. Say, yes, he got that vineyard. हा, मळा त्याला मिळाला, But he lost his life, isn't it? पण जीव गेला ना. He forgot one thing. एक गोष्ट तो विसरला. When you attack what God has entrusted, देवाने जे दिलेलं आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही हल्ला करता, you are challenging the God who gave it. ज्या देवाने दिलंय त्या देवाला तू आव्हान टाकतोय. And so as King Ahab walked on the vineyard, आहाब राजा जसं त्या मळ्यात गेला, planning where to plant his vegetables, प्लॅनिंग करत की आता मी कुठे कुठे काय काय शाकभाजी पेरणार, the prophet Elijah appeared. एलिया संदेष्टा आत आला. Say, ओ हालेलुया. I can almost imagine Ahab's smile disappearing. आणि मी आता चित्र रंगवू शकतो. एलिया संदेष्टा आत आल्यानंतर आहाबाच्या चेहऱ्यावरचं हसू उडलं असेल. And so Elijah declared, मग एलियाने घोषित केलं, thus says the Lord, सेनाधीश देव असं सांगत आहे, in the place where the dogs licked the blood of Naboth, ज्या जागेमध्ये नाबोताचं रक्त कुत्र्यांनी चाटलं, the same place, तीच जागा, dogs will lick your blood. त्याच जागेत कुत्री तुझं रक्त चाटतील. Say, so God gives importance to inheritance तर also. देव दिलेल्या मिळालेल्या वचनाला पण महत्व देतो. God watched the whole story. देवाने संपूर्ण गोष्ट पाहिली. God saw every lie spoken there. देवाने तिथं किती किती काय काय खोटं बोललेलं आहे तेही पाहिलं. God saw every tear. देवाने प्रत्येक अश्रू पाहिला. God saw every injustice. देवाने अन्याय झालेला पाहिला. And so for a moment, मग एक क्षण it looked as though evil had won, असं वाटलं की दुष्टाई जिंकली, but heaven had already written the final chapter. पण स्वर्गाने शेवटचा अध्याय ऑलरेडी लिहिला. God had already put an expiration date on the thief. देवाने त्या चोरावरती एक्सपायरी तारीख ऑलरेडी टाकली. Sometimes God may not judge you immediately, कधी कधी देव तुमचा न्याय लगेच करणार नाही, but He never judges incorrectly. पण देव चुकीचा न्याय सुद्धा करत नाही. Amen. देव कधी कधी लगेच न्याय करणार नाही, पण माइंड यू, देव न्याय करताना चुकीचाही करत नाही. Psalm 37:28. स्तोत्र 37:28. The Lord loves justice and will not forsake His faithful ones. स्तोत्र संहिता 37 आणि त्यातलं 28वं वचन. कारण यहोवा न्यायाची आवड धरतो आणि तो आपल्या भक्तांना सोडत नाही. Now, while sharing this story, आता ही गोष्ट सांगताना Bible is not telling us बायबल आपल्याला असं सांगत नाहीये that every believer must die to protect a piece of property. की प्रत्येक बिलियर माणसाने त्याला जी काही प्रॉपर्टी मिळालेली आहे ती सुरक्षित ठेवायला मेलं पाहिजे असं बायबल म्हणत नाही. Now, Naboth did not choose death. He did not realize he would be killed. नाबोताने मरण निवडलेलं नव्हतं, पण त्याला हे कळलं नाही की ह्याच्यामध्ये मी ठार मरू शकतो, बिकॉज द किंग ऑफ द नेशन इज आस्किंग. He chose obedience to the Old Testament law. त्याने जुन्या कराराच्या नियमशास्त्राचं आज्ञापालन निवडलं, But Jezebel chose murder. पण इस्रायल राणीनं खून निवडला. So his death was not because he loved the vineyard more than his life. तर त्याचं मरण त्याने त्या द्राक्ष मळ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं म्हणून झालेलं नाही. His death came because wicked people abused their power. नाबोताचं मरण का झालं? कारण की दुष्ट माणसांनी त्यांच्या सामर्थ्याला नावं ठेवली. Sometimes कधी कधी doing the right thing also does not stop evil people from doing the wrong things. कधी कधी आपण बरोबर त्या गोष्टी केल्या ना तरी सुद्धा दुष्ट माणसं दुष्टाई करणं सोडत नाही. And so at times तर कधी कधी God does not always stop injustice immediately, देव नेहमी अन्याय लगेच नाही थांबवत, but He never forgets it. पण विसरत सुद्धा नाही. Okay? देव नेहमी अन्याय लगेच थांबवत नाही, पण झालेला विसरतही नाही. And God never forgets the tears of those people who obey Him. आणि जी माणसं देवाचं आज्ञापालन करतात त्यांचे अश्रू देव विसरत नाही. But sometimes कधी कधी you have to get into the grace. तुम्ही कृपेत यायला पाहिजे. It's better you leave that garden. जाऊ दे ना, तो मळा सोड, Save your life. जीव वाचव ना. Your attachment to that portion can make you to lose your life. प्रॉपर्टी मध्ये तुला जे मिळालेलं आहे त्याच्याशी एवढी जवळीक साधून जर तू मरणार आहेस
तर मृत्यू नको ना निवडू, भले प्रॉपर्टी गई तो गई, छोड ना. And so we should not make Naboth the model for every situation. तर we face. नाबोताला तुम्ही प्रत्येक सिच्युएशन किंवा प्रत्येक परिस्थितीचा एक नमुना, आदर्श नमुना करू नका. It's not an example for us to follow. आपल्यासाठी हे उदाहरण नाहीये की नाबोताने जे केलंय. मी घर देणार नाही, तुम्ही मला मारून टाका. कशाला? That kind of thing. काय एवढं काय मरायची इच्छा आहे? See, the Bible does not say Naboth chose to die for a vineyard. बायबल असं नाही म्हणत आहे की नाबोताने त्या मयासाठी मरण पत्करलं. It just tells us what happened. पण काय झालं ती गोष्ट बायबल आपल्याला सांगत आहे की राजाने मागितलं, त्याने दिलं नाही, शेवटी राणीने याला ठार So मारला. there is a difference between what the Bible records and what the Bible commands. तर बायबल जे नमूद करतं आणि बायबल जी आज्ञा देतं त्या दोन गोष्टीत फरक आहे. So Naboth was not protecting some real estate, तर नाबोत काही कुठली रिअल एस्टेट सुरक्षित ठेवायला चालला but नव्हता. under the Old Testament of God's law, पण देवाच्या नियमशास्त्राखाली जुन्या करारात his family inheritance, त्याच्या परिवाराकडनं आलेलं वतन it was a sacred trust from God that we should not release. ते देवाकडनं आलेला एक पवित्र विश्वास मानायचे की आपण तो वाटा नाही देऊन टाकायचा. आपल्याला देवाने विश्वासूपणे आपल्या फॅमिलीतना हा वाटा दिलेला So आहे. his concern was not money, तर त्याची काळजी पैसा नव्हता. but obedience to the law of तर God. नाबोतानी काय पाहिलं की देवाने जे नियमशास्त्र दिलंय ते मी पाळतो, माझ्या फॅमिलीकडून मला हा वाटा मिळालाय, मी हा सोडणार नाही. But here David takes us one step higher, पण दावीद मात्र इथे आपल्याला अजून एक पाऊल वर नेतो. because David is the full picture. कारण दावीद एक संपूर्ण चित्र आहे. Because when we see Saul try to kill David, कारण आपण जेव्हा बघतो की शौलाने दावीदाला ठार मारायचा प्रयत्न केला, David ran away. दावीद पळून गेला. When Absalom wanted his palace, अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा बाप मरायच्या अगोदर महाल बळकवायला जेव्हा आला, he didn't say, तो असं नाही म्हणाला, upon my dead body. "अय, माझा मृत्यू झाल्यानंतर मिळेल, तोवर नाही मिळत, जा Take it upon my dead body. माझ्या डेड बॉडी वरती पाय ठेवून मग घे, तोवर नाही." असं नाही If you want to म्हणाला. reach my palace, you have to cross my dead body. माझ्या महालापर्यंत तुला पोहोचायचंय का? माझ्या डेड बॉडी वरनं चालून यावं लागेल. असं तो आपल्या He said, मुलाला I don't want this inheritance, तो म्हटला, मला हे वतनच because नको. God is my portion. देव माझा वाटा है, क्या चाहिए तुझे? मेरा माल, मेरी पोस्ट, मेरी जगह ले ले. That is the difference between Naboth and David. I'm नाबोत आणि दावीदातला मी फरक दाखवतोय. saying. He just walked out of Jerusalem. दावीद यरूशलेम सोडूनच निघून गेला की क्या चाहिए बेटा No, तुझे? he ले ले. did not stand there and said, I will die defending my तो throne. नाही तिथे उभा राहिला आणि म्हटला की नाही नाही, माझं सिंहासन आहे, माझं राज्य आहे, मी ह्याच्यासाठी लढेन, मी नाही देणार, मी का देऊ? What मला did he देवाने say? दे. तो काय बोलला? If the Lord is pleased with me, जर देव माझ्यावर प्रसन्न असेल, He will bring me back. एवी तेवी तो मला परत आणेलच. See, because He is taking God as His पण portion. तो देवाला आपला वाटा म्हणून घेतोय. David held the throne with an open hand दाविदाने सिंहासन सुद्धा ढिल्या हाताने धरलं. because he held on to God with both कारण hands. देवाला तो दोन्ही हाताने धरून होता. सिंहासन सुद्धा ढिल्या हाताने धरलं यांनी, कारण तो देवाला दोन्ही हाताने धरून होता. When you hold God with both hands, you don't have a third hand to hold the throne. जेव्हा देवाला तुम्ही दोन्ही हाताने धराल ना, तर तिसरा हात सिंहासन बळकवायला नाही येणार. You don't have a third hand to hold on your मग throne. तिसरा हात नाहीच आहे तुझ्याकडे ते सिंहासन तू असं घट्ट धरून ठेवायला. But if you hold the throne in one hand and God in one hand, both will go. पण तुझी पोस्ट आणि तुझं सिंहासन तू एका हातात घट्ट धरतो आणि दुसऱ्या हाताने देव पण धरतो, ते गणित बरोबर बसत नाही. God's portion means holding God with both hands. देवाचा वाटा म्हणजे दोन्ही हाताने देवाला धर. And so David understood something many people still struggle to learn today. तर दावीदाला असं काहीतरी समजून गेलं त्या काळी, जे आजच्या मॉडर्न काळात सुद्धा अनेक शिकलेल्या मंडळीला किंवा कोणालाही कळत नाही. The throne was not his life. सिंहासन त्याचं जीवन नव्हतं, The palace was not his security. महाल त्याचं संरक्षण नव्हतं. God was. देव होता, देव. हालेलुया. Praise God. आमेन. Because he said, nothing I own can be compared with the one who I have got with me, that is my God. कारण तो म्हणतो माझ्या मालकीवरती जी काही इस्टेट आली आहे, जमिनी आल्या, घर आलं, महाल आला, राज्य आलं, पोस्ट आली, सिंहासन आलं, त्या समोर हा जो देव मला मिळालेला आहे ना, You should be तो फार मोठा आहे. happy तुम्ही खुश असलं पाहिजे that God is saying, की देव म्हणतोय take me as your portion. मला घे तुझा वाटा म्हणून. यू शुड बी हॅपी. We should be happy. आपण खुश राहायला पाहिजे की देव म्हणतोय मला तुझा वाटा बनव.
God himself is saying, take me. देव स्वतः म्हणतोय व्हॉट अ ऑफर. देव म्हणतोय मला घेऊन टाक तुझा वाटा म्हणून. A rich man is saying, I want to be your father. म्हणजे एखादा श्रीमंत माणूस जणू तुला म्हणतोय की मला तुझा बाप बनायचा आहे. आणि म्हणजे हा मला- भिकारी म्हणतो हो, नको. तरी हा भिकारी How can it म्हणतो be? आगाव कुठला म्हणतो नको मला हा बाप. हो का? I mean, a beggar is not asking to be your father. अरे भिकारी नाही म्हणत आहे तुला की मला If तुझा बाप a beggar बनायचा is asking another beggar to be your father, एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्याला जर विचारलं की मला तुझा बाप बनवतो मी you will say, म्हणेन, नको बा, मलाच खायला नको नाहीये, नको तुला मला कुठे खायला देणार? नाही आणि बाप सुद्धा भिकारी. काय करायचं असल्या फॅमिलीचं. पण एखादा अमीर अब्जोपती जर त्याला म्हणतोय मुझे बाप बना ले और फिर भी भिकारी नहीं बोल रहा है नका वो आगाव आहे. Amen. मराठीत आगाव आहे. Are you getting me? कळतंय का? He is saying, I am your portion. ते म्हणतो मी तुझा वाटा आहे. बनव मला तुझा वाटा. घेऊन टाक मला. नाही माझं घर, नाही माझे लोक, नाही माझा एरिया. काय Some करायचं? people fight for their houses. काही लोक आपापल्या घरांसाठी एवढी भांडतात. They don't fight for their prayer life. हा प्रार्थना करायची म्हणून नाही कधी भांडत. 4 ते 6 जरा बसू. नाही नाही नाही. They protect their bank account हा. more than they protect their बँकेच्या relationship with अकाउंट God. बँकेच्या अकाउंटला सांभाळून ठेवणं. देवाशी नातं नसलं तरी चालतंय. ते अकाउंट लुटतंय बघ. ते अकाउंट लुटतंय. A man once spent 20 minutes एकदा एका माणसाने 20 मिनिट looking out for the remote control. एकदा एका माणसाने 20 मिनिटं रिमोट कंट्रोल शोधण्यात घालवली. And his wife said, आणि बायको बोलली why don't you pray? का प्रेयर नाही केली? He answered, this is serious. तो म्हटला हे सिरियस आहे. See, sometimes we laugh, कधी कधी आपण हसतो but we can treat little things as हो if ना. they are more important than our God. पण आपण लहान लहान गोष्टींना देवापेक्षा जास्त महत्व देऊन ठेवतो. काय अर्थ आहे त्याला? Some people lose their peace because they didn't find a parking space. हो काही लोकांना पार्किंगला जागा मिळाली नाही म्हणून चिडतात आणि त्यांच्यातली शांती जाते. एवढी स्वस्त त्यांची Some get शांती so आहे. angry when somebody overtakes them, काही लोकांना कोणी त्यांना ओव्हरटेक केलं की राग येतो as though it is their road. की जणू काय रस्ता त्यांच्या मालकीचा आहे. Okay. हा रस्ता कुणाचा? राग तुला कशाला येतोय? Others, they lose their joy because someone unfollowed them on social हो ना. media. बाकीच्यांना राग अशासाठी येतो की हाऊ डेअर ही अनफॉलो मी ऑन इंस्टाग्राम. See? अरे ही डिडंट वॉन्ट यू, ही अनफॉलोड यू. You see, if the devil cannot steal your salvation, सैतान तुझं तारण तर चोरू नाही he शकत. will definitely steal your peace. सैतान तुझी शांती चोरायला मात्र जरुरी. So do not give temporary things permanent control over your heart. तात्पुरत्या गोष्टींना कायमचा ताबा कशाला देतो हृदयामध्ये? Your peace is too valuable to Ah. trade for small problems. तुझी शांती अनमोल आहे. छोट्या छोट्या प्रॉब्लेम वरती शांती काय सोडून देतो? रिमोट कंट्रोल मिळाला नाही राग आला. पार्किंगला जागा मिळाली नाही राग आला. Say, ओव्हरटेक केलं कुणीतरी राग आला. अनफॉलो केलं राग आला. Jesus taught us a simple principle येशूंनी एक साधं तत्व शिकवलंय. in Matthew 5:40. मत्थय 5:40. If anyone wants to sue you and take your shirt, hand over your coat as well. वा वा मत्थय 5:40. प्रभूला कसं सगळं बरोबर माहिती होतं बरं का? तर प्रभूने तेव्हाच अगदी 20-26 मधल्या लोकांना सुद्धा सांगितलंय मत्थय 5:40 मध्ये की आणि जो तुझ्यावर फिर्याद करून तुझा अंगरखा म्हणजे पॅन्ट शर्ट किंवा साडी घ्यायला पाहतो त्याला तुझं पांघरून पण देऊन मोकळं कर. Say, why he is saying that way? असं का बोलला? Because God is your portion, he will give you a 3 suit. कारण देव तुझा वाटा आहे. देव म्हणतो सूट दे 3 पीस सूट मैं तुझे देगा. I will give you 3-piece suit. मी तुला 3 पीस सूट देईन. तुझ्याकडे पॅन्ट आणि ब्लेझर होतं देऊन मोकळा हो. मी 3 पीस सूट देतो. असं बघितलं ते जुनच झालं होतं हो, देऊन हो. टाक. देऊन टाकणार. अरे दिल बडा करो, थोडा दिल बडा करो. Amen. आमेन. थोडा दिल बडा So- करो बेटा. So the New Testament, it reminds us तर नवीन करार आपल्याला आठवण करून that देतो. people are more important than positions. सगळ्या या पदांपेक्षा लोक जास्त महत्वाचे आहेत. Health is more valuable than your wealth. या धनसंपत्तीपेक्षा तुझा आरोग्य महत्वाचा आहे. Life is more valuable than your lands आणि and your... तुझ्या जमिनीपेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे. I mean, Naboth lost his life. नाबोताचा जीव गेला For ना रे. what? मळा वाचवायला A जीव गेला. vegetable garden. हा मळा वाचवायला त्यांनी जीव दिला जणू. God is more valuable than them both. देव या दोन्हीपेक्षा जास्त मोलाचा आणि महत्वाचा आहे. So the real heroism for Naboth is not that he kept a vineyard. तर नाबोताने मळा ठेवला ही त्याची खरी हिरोगिरी नाही. He refused to violate the conscience before God. सद्विवेक भाव जो आहे ना तो त्याने देवासमोर ढळू नाही दिला. But don't copy Naboth. आता नाबोदाची नकल करू नका. Because David is taking us higher than that. कारण दावीद आपल्याला नाबोदापेक्षा पुढे नेतो. He was ready to lose his vineyard. तो त्याचा मळा
देऊन टाकायला राजी होता. Say, what is vineyard before a palace? दावीद नाबोदापेक्षा पुढचा निघाला. दावीद म्हणाला, मळा पाहिजे, महाल पाहिजे, सिंहासन पाहिजे, काय पाहिजे घेऊन टाक. काय कामाचं? जर देवच माझ्या जवळ See, नसेल तर हे ठेवून I मी करू mean, काय? what is the comparison between losing a vineyard and losing the kingdom? आणि मळा गेला आणि राज्य गेलं, काय तुलना आहे ही? But David said, I am ready to lose that. I don't want to lose my God. पण दावीद म्हणतो, मी राज्यही सोडायला तयार आहे, मला देव नाही सोडायचा. दामोदाचा मळाच गेला, दाविदाचं राज्य ऍट स्टेक होतं, राज्य जाणार होतं, तरी दावीद म्हटला, मी देव नाही Sometimes, सोडत. if people are wanting to take away your property, कधी कधी just say, take it. कधी लोकांना तुमची प्रॉपर्टी हवी असेल ना, जस्ट म्हणायचं ले बाबा. I'm not saying if anybody comes to हाँ. you and says, give your property, you हो, go and stay फार under the महत्वाचं, tree. पुढचंही बोला, फार महत्वाचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की कोणी आयरा गैरा आया और बोला आपका मेरे को दे दो तो दे देना, ऐसा मैं सिखाया नहीं और ये लाइनें एडिट करना मत. Imagine holding a handful of sand. आता विचार करा की थोडीशी वाळू तुम्ही धरली आहे, The tighter you squeeze, आता ती वाळू जेवढी घट्ट धराल the faster it will slip out of your तेवढी hand. ती पटकन हातातनं खाली निसटते. But if you keep your hand open, पण जर हात उघडा ठेवला it will stay there. तर ती वाळू तिथे राहते. Amen. आमेन. So many people are holding temporary things so tightly पण अनेक लोक काय करतात, तात्पुरत्या गोष्टींना असं घट्ट धरून आहेत that they have no hands to worship God. की आता आराधना करायला हातच राहिले नाहीत ना सर. कुठे आहे माझा हाँ. हात दोन्ही हातात आहे दोन्ही ना. हातामध्ये ये अरे पण है, ते वो रेती है, आहे. ये है, वो है, अरे पण ती वाळू आहे. All those temporary things are sand. त्या तात्पुरत्या गोष्टी वाळू आहेत. Amen. आमेन. ते हात मोकळे कर, थोडे वर जाऊ. It is like that monkey हे त्या माकडासारखं आहे. who saw a bottle and in that bottle there was some food stuff, त्या माकडाने एक बाटली पाहिली, त्या बाटलीत काहीतरी खायचं अन्न but the पाहिलं, mouth was so small. पण त्या बाटलीचं तोंड एवढं लहान होतं. He put his hand in it त्या माकडाने हात आत घातला and held all that it was there in it आणि जे काही त्यात होतं ते धरलं and trying to pull it out now. आणि आता हात बाहेर काढायला बघतो, His hand is not coming out. हात बाहेर निकल रहा It will नाही. never come out unless he leaves that. जोपर्यंत तो हातातलं सोडत नाही, हात बाहेर येणार नाही. Amen. ही माकडाची गोष्ट झाली, माणसांनी शिकायला हरकत नाही. Praise God. हाँ, तू इतना हाथ अंदर डाल के पकड़ रहा है, वो हाथ बाहर नहीं निकल रहा है. Like that little boy is trying to grab the little coin and the chocolate also at त्या one लहान time. मुलासारखं की तो लहान मुलगा एकाच वेळेला कॉइन्स म्हणा, नाणी म्हणा, चॉकलेट म्हणा, सगळं धरायचा प्रयत्न करतो. And the mother says, son, you have only one hand free. आणि आई म्हणते की अरे तुझा एकच मोकळा हात आहे, Eh, you have to release one and you can have the other. एक सोडून दे तर दुसरं धरता येईल. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Make God your portion. देवाला आपला वाटा बनवा, बिलीवर म्हणतात आपल्याला. And here he says, आणि इथे तो म्हणतो finally, शेवटी, I have promised to obey your words. मी वचन दिलंय की तुझ्या शब्दांचं मी आज्ञापालन करेन. What connection is there काय संपर्क, काय संबंध आहे? between God being his portion and obeying his word? देव त्याचा वाटा बनणं आणि देवाच्या आज्ञांनी पाळणं, काय संबंध काय आहे? They are not two separate thoughts. कारण की हे दोन विचार वेगळे नाही आहेत. The second part grows out of the first part. दुसरा भाग जो आहे ना, तो पहिल्या भागातनं वाढणारा भाग आहे. Read that verse once again. स्तोत्र संहिता Psalm 119, verse 57. or 58, 57. 119:57 परत वाचू आपण. 119:57 यहोवा माझा वाटा आहे, मी तुझी वचने पाळीन असे मी म्हणालो आहे. हे दोन्ही एकत्र का लिहिलंय? See, and so David is saying, दावीद म्हणतो, Lord, प्रभू, because you are my greatest treasure, तू माझा सगळ्यात मोठा खजिना असल्यामुळे I will obey you. मी तुझं आज्ञापालन करणार See, आहे. since you are my inheritance, तू माझं वतन आहेस, I will live according to your word. म्हणून तुझ्या शब्दानुरूपच मी जगणार आहे. See, if somebody is asking me to stay in his house, जर कोणी मला म्हटलंय की तुम्ही येऊन माझ्या घरात राहा, I will politely listen to him all my life. तर नम्रपणे मी त्यांचं आयुष्यभर ऐकणार ना, कारण त्यांनी मला त्यांच्या घरात राहू दिलंय. Somebody is saying, I will give you 10,000 rupees every month free. समजा कोणी म्हणालं मला की 10,000 रुपये दर महिन्याला मी तुम्हाला फुकट देईन, तुम्ही असं म्हणणार का, मी शेजाऱ्यांचं ऐकणार, तुमचं नाही? हो का? नाही, एवढी ऐट Who कशाला? is giving you money? अरे तुला पैसे कोण देत आहे? You have to be obedient to that person. आज्ञापालन, त्याचा आज्ञापालन कर. जो तुझे पैसा दे रहा उसकी सुन ना. So that's why David is saying, म्हणून दावीद म्हणतो, you are giving me everything तू मला सगळं देतो ना, and I will hear your word. मी तुझंच ऐकणार, तुझंच करणार. तो देतोय ना, त्याचं ऐकायचं, त्याचंच करायचं. Amen. आमेन. Are you getting me? कळतंय का? If he is feeding me, I will listen to his word. तो जर मला खाऊ घालतोय तर त्याचे शब्द मी ऐकणार आणि पाळणार सुद्धा. Because I want to please you now. कारण मला तुलाच आता प्रसन्न करायचंय. मला कळलेलं आहे, सगळं देणारा तूच आहेस. You are giving me, why should I listen to the neighbor? तू मला देतो, मी शेजाऱ्यांचं कशाला ऐकू?
But that's what we do. पण आपण असंच We करतो, listen to the whole world. अख्ख्या जगाचं ऐकतो. When asking, we ask God. आणि मागताना देवाला मागतो. मागताना बरं कळतं की मागायचं देवाकडे, ऐकताना सगळ्यांचं ऐकताय. असं का? आणि मागायला देवाकडे येत आहे. Praise God. मग देवाचंच ऐका ना बेटा. Are you getting me, people? कळतंय का मी काय Amen. म्हणतो? Thank you, Jesus. Can we sing that you are my all in all? You are my strength when I am weak. Thank you, Jesus. Oh, yes, Daddy. Thank you, Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Master. Jesus, Lamb of God, worthy is your name. Hallelujah. Amen. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb of Thank you, Jesus. God. सर्वांनी आराधना करा बेटा. दोन्ही हात वर करा आणि आराधना करा. Worship him, worship him. Jesus, Lamb of God, worthy is your name. You my strength, Lord. You my strength when I am weak. You are the treasure that I seek. You are my all in all. Seeking you as a precious jewel. Lord, give up, I'd be a fool. You are my all in all. Jesus, Lamb of God. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb of God, worthy is your name. Taking my sin, Lord. Taking my sin, my cross, my shame, rising again, I bless your name. Thank you, Lord. You are my all in all. When I fall down, you pick me up. Yes. When I am dry, you fill my cup. You are my all in all. Jesus, Lamb of God. Jesus, Hallelujah. Lamb of God, Worthy is your name. worthy is your name. Jesus, Lamb of God, worthy is your name. Thank you, Jesus. Oh, hallelujah. Amen, amen. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb of God, worthy is your name. Thank you, Jesus. Thank you, Lord God. धन्यवाद प्रभु, The Spirit धन्यवाद. of God is in this place. देवाचा आत्मा या जागेमध्ये आलाय बेटा. Some of you are fighting तुमच्यातले काही लोक भांडतायत, to keep your inheritance. झगडतायत आपली प्रॉपर्टी सांभाळायला. Make God your portion. देवाला आपला वाटा बनव बेटा. He will measure it out correctly for you. ते बरोबर मोजमाप करून तुला देईल. Sometimes He may increase it, sometimes He may decrease it. कधी कधी तो ते वाढवून देईल, कधी कधी कमी करेल. Even the pain, He Yeah. measures it out. वेदना सुद्धा देवबाप मोजमाप करून देतो बर का. He knows देवाला माहित आहे what will keep us humble, कशामुळे आपण नम्र राहू, what will keep us closer to Him. कशामुळे आपण देवाच्या जवळ राहू. देव जाणतो. When it is God's portion, देवाचा वाटा हा प्रश्न जेव्हा येतो, you don't need to worry whether some things have exceeded the limits. तेव्हा हे टेन्शन घेऊ नका की काही गोष्टी मर्यादे पलीकडे गेल्या का काय.
Has the devil really had more authority over my life? सैतानाला माझ्या जीवनावरती जास्त अधिकार मिळाला का काय? No. नाही, It असं will नाही. never happen. नाही, असं कधी होणारच नाही. He will sift you as wheat, तो तुला गव्हासारखं चाळेल, but पण all according to the knowledge सगळं of my Jesus Christ. माझ्या येशू ख्रिस्ताच्या ज्ञानानुरूपच करेल. That's how powerful God's portion becomes when we allow it. देवाचा वाटा इतका सामर्थ्यवान ठरतो जेव्हा आपण त्याला परवानगी देतो तेव्हा. You don't worry what you have मग आपण ही काळजी नाही करत की माझ्याकडे काय आहे, because you know कारण तुला माहित असतं where there will be need, He will supply. जिथे गरज उद्भवेल तिथे देव मला पुरवेल. The world is living by its own portions, जग मात्र जगाच्या वाट्यावर जगतंय and sometimes excess blessings आणि कधी कधी जास्तीचे आशीर्वाद destroys their soul, त्यांच्या जीवांचा नाश करून जातं, breaks the family. परिवार तोडून जातं. It's only ruin. नाश नाश फक्त Because त्यात man नाश. on his own does not know how much portion he should have. कारण मनुष्याला स्वतःहून कळणार नाहीये की त्याचा वाटा किती असावा, मेरे पास कितने पैसे रहे, मेरी कितनी प्रॉपर्टी रहे. And the evil eye and the evil heart, आणि दुष्ट हृदय, दुष्ट नजर it will not be satisfied with the kingdom and the palace. कधीही महालावर आणि राज्यावर समाधानी होत नाही. दुष्ट It will हृदय आणि want दुष्ट नजर. Naboth's vineyard also. त्याला नाबोताचा मळा पण हवा. जसा अहाब राजाकडे राज्य होतं, तो देशाचा राजा होता, तरी त्याला नाबोताचा मळा पाहिजे म्हणजे पाहिजे. There is no limit there. त्याला मग लिमिट नाही. And then they cannot sleep, they cannot मग eat. त्यांना रात्रीची झोप येत नाही, त्यांना जेवण जात नाही. But we are like David. आपण दाविदासारखे आहोत. We can sleep peacefully आपल्याला शांतीची झोप येते because कारण the palace is not in our heart. महाल आपल्या हृदयात घुसलेला God नाही. rules in our heart. देवाचं राज्य या हृदयात आहे. In our plenty, in our lack, God is our portion. आपल्या भरपुरीमध्ये, आपल्या त्रुटीमध्ये देवच आपला वाटा आहे. Thank you, Father, धन्यवाद देव that you बापा are my की portion. तू माझा वाटा आहेस. Say, Lord, thank you. म्हणा प्रभू धन्यवाद, You are my portion. तू माझा वाटा आहेस. You measured it out for me तू मोजमाप करून मला दिलंयस. because you knew कारण तुला माहित होतं how much I can sustain. मला किती जपता येणार आहे, मला किती झेपणार आहे, Yes. मला किती पेलवणार आहे. Some of you had to lose many things on this earth. तुमच्यातल्या काही लोकांना या पृथ्वीवरच्या अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. Don't worry. ठीक आहे ना, काय हरकत नाही. God is your portion. देव तुझा वाटा आहे. He will give you something new. देव तुला काहीतरी नवीन देईल. मला will हे give सोडावं it to लागलं, मला ते सोडावं लागलं, यांना सोडावं लागलं, त्यांना सोडावं लागलं. ठीक आहे ना, प्रभू और देगा, प्रभू और नए लोग देगा. He will give. They He will will- give people. देव लोकही देईल. He will send ravens for you. देव कावळे पाठवेल तुला खायला घालायला. And if that brook also get dried, He'll take you to another place. तो ओहळ पण वाढला तर देव आणि नवीन जागी नेईल. He will keep the widow ready for you. आणि विधवा बाई तुझ्यासाठी तयार ठेवेल. You will never perish. तुझा नाश कधी होणार नाही. Never नसती टेन्शन perish. घेऊ नको. If तुझा God नाश is your portion. देव जर तुझा वाटा आहे, तुझा नाश कधी होणार नाही. आमेन. Amen. हालेलुया. धन्यवाद. If you want to walk in the footsteps of David, तुम्हाला जर दाविदाच्या पावलांवर पाऊल टाकून चालायचं असेल, keep your eyes on God. डोळे देवावर ठेवा. The Lord is my portion. देव माझा वाटा आहे म्हणा. The Lord is my portion. देव माझा वाटा आहे म्हणा. Let it sink deep in your heart. आज तुझ्या हृदयामध्ये ही गोष्ट खोल जाऊ दे की देव माझा वाटा आहे. This statement is not just for the poor people, आणि हे विधान फक्त गरीब लोकांसाठी केलेलं नाहीये. but for everyone हे विधान सगळ्यांसाठी who केलेलं calls आहे. himself or herself the child of God. जे सगळेजण स्वतःला देवाचं संतान म्हणतात, त्या सगळ्यांसाठी हे विधान आहे की देव माझा वाटा आहे. In your riches also let God be your portion. तुमच्या धनसंपत्ती सुद्धा देवच तुमचा वाटा असू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Because the riches of the world have wings and they can fly off. कारण जगातल्या धनसंपत्तीला पंख असतात आणि तो पैसा कधी उडून जाऊ शकतो. Your portion has limitation. तुझ्या वाट्याला मर्यादा आहे. Your doctors have limitation. डॉक्टरांना मर्यादा आहे. Make God your portion. देवाला तुझा वाटा कर. Make him your doctor. देवाला तुझा डॉक्टर Make बनव. him your physician. देवाला तुझा वैद्य बनव. आमेन. Yes, everybody is good. सगळे आपापल्या जागी बरोबर आहेत, चांगले आहेत. But पण God is my शेवटी best. शेवटी देव हा लागतोच. त्याला My घेऊन God फिरा. is the best. माझा देव सगळ्यात चांगला आहे. Praise God. आमेन. I'm going to pray for your needs. आता मी तुमच्या गरजांसाठी प्रार्थना करेन. Amen. आमेन. Because you have made the Lord your portion, तुम्ही प्रभूला आपला वाटा केल्यामुळे those things which are not happening will happen. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत नव्हत्या त्या आता घडतील. Are you ready to receive it then? तयार आहात का स्वीकारायला? It all works on the basis of faith. सगळं विश्वासावर काम होतं बघा. We knew this word
आपल्याला हे वचन existed in the Bible. आपल्याला माहिती होतं की बायबलमध्ये हे वचन आहे. स्तोत्रसंहिता 119:57 बायबलमध्ये आहे. But that logos word has become rhema this पण morning. आज लोगोस शब्द रीमा शब्द झालाय. And so let it be applied in your life. तर तुझ्या जीवनाला तो लागू पडू दे. So firstly say, तर प्रथम म्हणा, Lord, प्रभू you are my portion. तू माझा वाटा आहे. You are my lot. तू माझा वाटा आहे. You are my inheritance. तू माझं वतन आहेस. And I will obey your word. आणि मी तुझा आज्ञा पालन करणार आहे. Praise God. माझी इस्टेट तू आहे. You are making a statement not of Naboth but of David. तुम्ही नाबोताचं विधान नाही, दाविदाचं विधान करताय. Say, Naboth lost his life. नाबोताचा जीव गेला. David lived to the fullness of his life. दावी संपूर्ण भरघोस जगून गेला. Are you ready? तयार आहात? Father, I thank you and praise you for this देवबापा, मी morning. तुझे आभार मानतो, स्तुती करतो सकाळच्या समयासाठी. Lord, प्रभू, all of us have made you as a portion. आम्ही सर्वांनी तुला आमचा वाटा केलाय. You are a portion. तूच आमचा वाटा आहेस. You are our inheritance. तूच आमचं वतन आहेस. Everything that comes from your hand is measured out जे सर्व तुझ्या हातातून येतं ते मोजमाप करून आलंय. according to my needs. माझ्या गरजेनुरूप तू मला दिलंय. And I accept it, आणि Lord. मी ते सगळं स्वीकारत आहे. Anything that comes from you, जे काही तुझ्याकडनं येतं ते मी स्वीकारते. whether it is pain or sorrow or blessings, मग त्या वेदना असो, दुःख असो किंवा आशीर्वाद असो, तुझ्या हातात आलंय. I मी accept it in Jesus' घेणार. मी name. स्वीकारते येशूच्या नावात. because कारण with it you will also supply strength त्यासोबत तू ताकद पण देणार, and power सामर्थ्य पण and देणार, endurance. आणि चिकाटी देणार, सहनशीलता देणार. Thank you, Father. धन्यवाद दे Say बापा. thank you, Father. म्हणा धन्यवाद दे बापा. I will live in peace मी शांतीने जगणार because आहे. God is my कारण portion. ते माझा वाटा आहे. I'm not worried about tomorrow मला उद्याचं काही टेन्शन नाही, because God is my कारण portion. ते माझा वाटा आहे. I will live a long life. मी दीर्घायुष्य पावणार आहे. I will not have the life of Naboth, मला नाही नाबोताचं जीवन but I will मिळणार. have the life of David. मला दाविदाचं जीवन मिळणार आहे. Why? का? Because God is my portion. ते माझा वाटा आहे. Thank you, Father. यहोवा, Thank you, Master. यहोवा मेरा चरवाहा है. मुझे Lord, कोई from घटी your नाही. portion, प्रभू तुझ्या वाट्यातून bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Whatever the needs are, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत give it to them in त्या Jesus' सर्व name. गरजा त्यांना दे येशूंच्या नावात. Those who are sick, जे आजारी आहेत heal them in Jesus' त्यांना name. बरं कर येशूंच्या नावात. Because कारण they take you as their physician. त्यांनी तुला वैद्य म्हणून घेतलंय. Thank you, Lord God. धन्यवाद प्रभू. Supply their daily needs. त्यांच्या रोजच्या गरजा भागव. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Because they have made you their portion. कारण त्यांनी तुला त्यांचा वाटा बनवलाय. Whatever has not happened up till this moment या क्षणापर्यंत जे घडलेलं नाही shall happen now in Jesus' ते name. आता येशूंच्या नावात घडायला A लागेल. breakthrough is coming एक नवीन सुरुवात होत आहे in Jesus' name. येशूंच्या नावात. Because कारण the Lord is your portion. परमेश्वर तुमचा वाटा आहे. That's why the breakthrough is happening म्हणून right ती now. नवीन सुरुवात आता सुरू होत आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I accept it in Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारत आहे. Like David, you have to say, दाविदाप्रमाणे तुम्ही म्हणायचं, if I have to leave the palace, I will leave. मला महाल सोडायला लागला तरी मी सोडायला If I तयार have to आहे. leave the throne, I will leave. सिंहासन सोडायला लागलं तरी मी सोडायला तयार आहे. Let God bring me back. देवाने मला परत आणावं, Because He is my कारण portion. ते माझा वाटा आहे. I have to ask Him. मला देवाला विचारायला आहे. He is more interested now. मला देवाला विचारायला हवं. मला देवात जास्त उत्सुकता आहे. Say, He is interested in my आणि life. देव माझ्या जीवनामध्ये तेवढा इंटरेस्टेड See, आहे. when you take God as your portion, He is interested in your life. देवाला तू वाटा म्हणून घेतलं की देवाला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट असतोच. He will take care of you. देव मग तुला सांभाळणारच. Thank खरा you, बा Father. शंदो. He will place right people before you, आणि देव योग्य लोक तुझ्या समोर ठेवणार. right friends before you. योग्य मित्र तुझ्या समोर ठेवणार. Thank you, Jesus. देव करणार. हालेलुया. Thank you, Father. Thank you, Lord. It's Yehovah. happening from this moment या now. क्षणापासून यहोवा मेरा चरवाहा है. It's happening now. मुझे कोई सिंग इट ऑन योर. यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी तो अब नहीं. यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी तो अब नहीं. आनंद है मुझको सदा अब्बा तेरे संग में. Amen. आनंद है मुझको सदा अब्बा तेरे संग में. प्यारे प्रभु के गीत नया गाऊंगा, प्यार से मैं दिन ब दिन गाऊंगा. प्यारे प्रभु के गीत नया गाऊंगा, प्यार से मैं दिन ब दिन गाऊंगा. आनंद
वो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है, संकट में मेरी रक्षा वो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। यीशु है सच गया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया, आमीन, 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 हालेलुया, आमीन। Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. The Spirit of the Lord says देवाचा आत्मा म्हणतो there is a family here. एक फॅमिली आज इथे आली You आहे. have lost your inheritance त्या फॅमिलीचं सगळं वतन प्रॉपर्टी गेली and you are saying everything is gone. आणि तुम्ही म्हणताय की आमचं सगळं गेलं, I will not get it back. मला नाही ते परत मिळणार. The Spirit of the Lord says देवाचा आत्मा त्या फॅमिलीला म्हणतोय today आज make me your portion मला तुमचा वाटा बनवा, and I will see how you get it मी बघतो तुम्हाला गेलेलं परत कसं मिळेल, and I will give it to मी you. देईन तुम्हाला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद देव बापा. There are a few people here. काही लोक आज इथे आलेत Because you believed in Jesus, तुम्ही येशूंवर विश्वास ठेवल्यामुळे you are removed. Your name is struck out of the inheritance of the family. तुमचं नाव त्या फॅमिलीच्या प्रॉपर्टीतून त्यांनी काढून टाकलंय. ओनली बिकॉज यू बिलीव्ह इन जीसस. And the Lord says, प्रभू अशा लोकांना म्हणतो today you made me your आज inheritance and तू portion. मला वाटा बनवलायस तुझा. See what I will do for you बघ now. तुझ्या आयुष्यात मी काय करतो. What you lost from your inheritance of the earth, तुझ्या फॅमिलीच्या वतनातनं तुझं जे नुकसान झालंय, I will give it back to you double from my portion. मी दुप्पट तुला परत करेन. You will stand as a testimony एक साक्ष म्हणून तू उभी राहशील that my portion is greater than the world's की portion. माझा वाटा या जगाच्या वाट्यापेक्षा मोठा आहे. This is what the Lord is saying to some people असं here. प्रभू काही लोकांना सांगत आहे. Thank you, Father. देव बाप्पा, Thank you, धन्यवाद, Master. तुझे Thank you, आभार. Jesus. धन्यवाद, धन्यवाद. And now you will come with a testimony. आणि आता तुम्ही साक्ष घेऊन याल. Amen. Amen. Praise the Lord. Please be seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.